Yes, Start Auntie. with the I'll start with the prayer. Yes. Yes. Okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Man. Welcome, Judah. Welcome, everyone, for another shiur on Kabbalah. Thank you, Vacha. We hope that everyone is in good health. Thank you. Over to you, Judah. How's Thank your you. mommy? Okay, we will Also very start. fine. Yeah, we will start. आजचा क्लास आहे ना, मला राखीलने ना काहीतरी 2-3 क्वेश्चन, 2च क्वेश्चन पाठवलं. मी ते क्वेश्चन वाचतो. एव्हरीबडी नो काय क्वेश्चन आहे, आणि मग त्या हिशोबाने मी आन्सर द्यायचा प्रयत्न करीन. ओके. Questions about life आहे. Okay. Does a human being carry their destiny, good or bad, to the next life? हा पहिला क्वेश्चन आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे की वाय बॅड थिंग हॅपन्स टू, म्हणजे आता क्वेश्चन मोठा आहे पण मी ह्याच्यामध्ये सांगतो, वाय बॅड थिंग हॅपन्स टू गुड पीपल अँड गुड थिंग हॅपन्स टू इव्हल पीपल, असा क्वेश्चन आहे. चांगल्या माणसांना का त्रास आहे आणि वाईट माणसांची काय भरभराट, असा क्वेश्चन आहे. ओके, तर पहिल्या क्वेश्चनचा मी शॉर्ट मध्ये आन्सर देतो. पहिल्या क्वेश्चनचा शॉर्ट मध्ये आन्सर काय आहे की एक आपला जस्टिसचा लॉ आहे, तोराचा जस्टिस, तोराचा मिशपाती त्याचा लॉ आहे की मिन्ना केनेगेत मिन्ना, म्हणजे मिद्दा केने, म्हणजे जसा आपण काम करतो ना तसं आपल्याला मिळतं ह्या लाईफ मध्ये. जे आपण केलं त्याचा म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन असतं तसं. तर जे कामं केली, जे काय केलं ना त्याचं रिॲक्शन ह्या वर्ल्ड मध्ये आपल्याला मिळतं. ओके, कुठल्या असतात, कुठल्या गोष्टी असतात ना, त्या कुठल्या गोष्टींचं काय होतं की आपल्याला सगळ्या अख्ख्या माणसांना वाटतं की नाही मिळालं त्या माणसाला, त्यांनी नाही भरला, त्यांनी नाही हे केला. पण तसा काय नसतं. माणूस सगळा आपला ह्या जन्मी जे करताना तो ह्या जन्मी भरून जातं. आणि जास्ती जे गोष्टी केलेल्या असतील ना, जे नाही भरलेल्या असतील, अशा गोष्टी जे असतात ना, ते ज्याच्या बरोबर केलंय ना तर त्याला भरायचे असतात, म्हणून त्यांनी केलेले असतात. कारण काहीतरी अख्खा टोटल जो सिस्टम असतो ना, त्या सिस्टम मध्ये काय असतं की एनर्जी इज नॉट क्रिएटेड अँड एनर्जी इज नॉट वेस्टेड. तर जे होतं ते सगळं इकडं आपण अख्खा सगळं हे करून जातो. तरी पण आपण असं बघतो की कितीतरी वाईट गोष्टी, म्हणजे आपल्याला वाटतं की वाईट गोष्टी नाही भरून निघालेल्या आहेत, तर ते पुढच्या लाईफ मध्ये जातील काय. तर आपल्या जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये आपण कपालाच्या सिस्टम मध्ये काय बघितलं की ह्या बॉडीसाठी नेफेशसाठी बॉडीसाठी एक वेगळा सोल आहे, जो सेल्फिश आहे, बॉडीचा विचार करतं, त्याला आपण अॅनिमल सोल बोलतो. तर हा अॅनिमल सोल जो आहे ना, जो अॅनिमल सोलनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, तो अॅनिमल सोललाच भोगायला लागतात. आणि तुमचा जो गॉडली सोल आहे ना, तो गॉडली सोल जो असतो, तो अपर लेवलचा जो गॉडली सोल आहे ना, जो कनेक्शन झाल्यावर गॉडली सोल मिळतो, त्या गॉडली सोलनी जे केलेल्या गोष्टी आहेत ना, त्याच्याबद्दल आपण म्हणजे वाय गुड थिंग हॅपन्स टू बॅड पीपल अँड बॅड थिंग हॅपन्स टू गुड पीपल, असा जो क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. तर एक लक्षात ठेवा की आहे ना, आपला जो अॅनिमल सोल आहे ना, अॅनिमल सोल याच्यामध्ये आहे ना काय 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 क्वालिटीज आहेत. त्या अॅनिमल सोल मध्ये एक क्वालिटी आहे की अॅनिमल सोल आहे ना, आपला आपला माणसाचा अॅनिमल सोल आहे ना, तो आहे ना सगळ्यांसारखा वागू शकतो. तर त्याच्यामध्ये एक एम्पॅथी आणि म्हणजे हायर लेवलच्या जे फॅकल्टीज आहेत ना, त्याच्यामधून एम्पॅथी आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात ना, म्हणून तो आहे ना सगळ्यासारखा वागू शकतो. म्हणजे अॅनिमल सोल आपला. ओके, तसेच तो कुत्र्यासारखा पण वागू शकतो, गाढवासारखा पण वागू शकतो, है ना. पण बोलतो ना माणसाला काय गाढवासारखा वागतं किंवा तो वाघासारखा वागू शकतो. ब्रेव, म्हणजे सगळ्या सगळ्या जे क्वालिटीज आहेत ना, अख्ख्या क्रिएशन मध्ये जे सगळ्या क्वालिटीज आहेत ना, क्रिएशन म्हणजे हा जो फिजिकल क्रिएशन आहे ना, फिजिकल क्रिएशन मध्ये जे सगळ्या क्वालिटीज आहेत ना, त्या सगळ्या क्वालिटीज सांगती तो सारखा तो वागू शकतो. ओके,
दुसऱ्या अॅनिमल लोकांना आहे ना ही सूट आहे ना दिलेली नाही. दुसरा अॅनिमल आहे ना, दुसरा कुठला पण अॅनिमल आहे ना, तो अॅनिमल दुसऱ्या अॅनिमल सारखा नाही वागू शकत. एखादा वाघ आहे ना गाढवासारखा नाही वागू शकत, किंवा एखादा गाढव आहे ना वाघासारखा नाही वागू शकत. बरोबर. पीक आहे ना तो पीक सारखाच वागू शकतो. तुम्ही एखाद्या घोड्याला सांगाल पीक सारखा वागतो, तो पीक सारखा नाही वागू शकत. किंवा एका पीकला सांगाल घोड्यासारखा वागतो, तो घोड्यासारखा नाही वागू शकत. कारण प्रत्येक अॅनिमल सोलचा काय असतं, प्रत्येक अॅनिमल सोलचा जो जो त्यांचा सॉफ्टवेअर आहे ना, तो सॉफ्टवेअर त्यांना काय करतं, त्या लोकांना त्या अॅनिमल सारखाच वागायला देतं. त्या अॅनिमलच्या व्यतिरिक्त दुसरा वेगळा काय वागायला देत नाही. का? कारण त्यांच्याकडे फक्त अॅनिमल सोल असतं. ओके. माणसाचा जो अॅनिमल सोल आहे ना, त्या माणसाच्या अॅनिमल सोलला काय करायचं आहे, माणसाच्या अॅनिमल सोलला गॉडली सोल बरोबर कनेक्शन होऊन, गॉडली सोल बरोबर काहीतरी गॉडली कामं करायची आहेत, आणि गॉडली सोलचा टूल बनायचं आहे, आणि गॉडली सोल बरोबर काहीतरी हे करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय होतं, तो जो ह्युमन अॅनिमल सोल आहे ना, तो ह्युमन अॅनिमल सोल आहे ना, सगळ्या गोष्टींसारखा वागू शकतो. तो पीक सारखा वागू शकतो, घोड्यासारखा वागू शकतो, झाडासारखा वागू शकतो, लेझी होऊन तो दगडासारखा वागू शकतो, खाटेवर झोपून तो खाटेसारखा गादीसारखा वागू शकतो. ओके. तर तो अॅनिमल सोल, ह्युमन अॅनिमल सोल मध्ये ती क्वालिटी आहे. आता हा जो क्वेश्चन होता ना, की डेस्टिनी आणि आपण जे केलेलं ते काय होतं, तर जर एखादा माणूस आहे ना, एखादा माणूस जसा वागतो ना, त्या टाईप मध्ये त्याच्या अॅनिमल सोलला आहे ना, पुढच्या लाईफ मध्ये आहे ना, त्याला तो रिपीट हे करायला लागतो, भरून काढायला लागतो त्याला. जर एखादा माणूस आहे ना गाढवासारखा वागला, एखादा माणूस घोड्यासारखा वागला, एखादा माणूस कशासारखा वागला, तर त्याला आहे ना त्या हिशोबाने त्याला त्या अॅनिमल मध्ये जाऊन आहे ना, त्या अॅनिमलचा, असं नाही की मेल्यावर सेकंड जन्मामध्ये तो अॅनिमल बनेल, पण तो सेकंड तो मेल्यावर तो सोल जो आहे ना, अॅनिमल सोल आहे ना, तो अॅनिमल सोल आहे ना, त्या अॅनिमलला कनेक्ट होऊ शकतो. एखाद्या जिवंत अॅनिमलला पण कनेक्ट होऊ शकतो थोड्या टाइमसाठी, आणि तो काय करतो, तो एक्सपिरियन्स करतो की त्या अॅनिमलमध्ये ती अॅनिमलची क्वालिटी काय आहे. म्हणजे एखादा माणूस या लाईफ मध्ये ना, त्या लाईफ मध्ये जर गाढवासारखा वागला ना, तर आहे ना मेल्यावर आहे ना त्याला आहे ना थोडा टाइम आहे ना, त्याच्या अॅनिमल सोलला, नाही गॉडली सोलला, अॅनिमल सोल जो आहे ना, तो अॅनिमल सोलला आहे ना, त्याच्या जाऊन त्या गाढवामध्ये जाऊन राहायला लागतं. 1 मिनिटासाठी राहायला लागत असेल, 1 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, आपल्याला नाही माहिती किती आहे, पण त्याला त्याचा जो अख्खा जो ते क्लिअर होईपर्यंत त्याला त्या गाढवामध्ये राहायला लागतं, आणि त्याला त्या अॅनिमल सोलला आहे ना ती एक्सपिरियन्स घ्यायला लागलं की गाढव सारखा का वागतोय. आणि एखादा गाढव असतो ना, तो गाढवासारखं का वागतं, कारण त्याच्या अॅनिमल सोलचा तो हे आहे, त्याच्या अॅनिमल सोलचा ती क्वालिटी आहे, म्हणून तो वागते. तर हा जो ह्युमन अॅनिमल सोल आहे ना, तो तिकडे जाऊन त्या अॅनिमल सोल, त्या अॅनिमलला टच करू शकतो, अॅनिमलच्या आतमध्ये जाऊन तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आणि ह्याच्याने काय होतं, त्याचा जो गाढवासारखा वागलेला जो हे असतं ना, त्याचा ते इकडं जमलेलं त्याचं जे अकाउंट बॅलन्स असतं ना, तो अकाउंट बॅलन्स सेम होतं. तर पुढच्या जन्मी आहे ना ट्रान्सफर नाही होत काय गोष्टी, त्याला आहे ना त्या पिरियड असतं आपला जो मेल्यापासून 1 वर्षाचा पिरियड आहे ना, ते मेल्यापासून 1 वर्षाच्या पिरियड मध्ये अॅनिमलचं वेगवेगळं अॅनिमल सोल आहे ना, तो वेगवेगळा एक्सपिरियन्स घेऊन तो त्याला स्वतःला साफ करत असतं, आणि गॉडली सोल असतं ना, तो गॉडली सोल त्याचा गॉडलीनेसच्या इकडे जायसाठी त्याचा हे करत असतं. आणि मग तो 1 वर्षाचा जो आपला मेल्यानंतरचा 1 वर्षाचा पिरियड आहे ना, त्या पिरियड मध्ये मग तो अॅनिमल सोल आणि तो गॉडली सोल एक होतं, आणि तो त्याच्या ह्या लाईफ मध्ये काय केलं ना त्याप्रमाणे तो जातो. पण जर एखादा माणूस आहे ना अॅनिमल सारखाच वागत असेल ना, तर आपल्या आपल्या याच्यामध्ये आहे ना कट ऑफ म्हणून हे आहे, कट ऑफ होतं त्या तोरामध्ये लिहिलं आहे, युअर सोल विल बी कट ऑफ फ्रॉम द कम्युनिटी. सोल कट ऑफ होतं. सोल कट ऑफ होतं म्हणजे काय होतं, तो मरत नाही माणूस. सोल कट ऑफ होतं म्हणजे तुमचा जो गॉडली सोल आहे ना, तो गॉडली सोल तुमच्यापासून कट ऑफ होतो. आणि मग ती व्यक्ती आहे ना, ती अॅनिमल सोलनीच अख्खा लाईफ काढतो त्याचा. जोपर्यंत तो अॅनिमल सोल परत ट्राय नाही करत ना त्याच्या गॉडली सोलला कनेक्ट करायला, तोपर्यंत तो कट ऑफ असतो त्याच्यामध्ये. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. जसा एक सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट ना, ती म्हणजे ना किप्पूरच्या दिवशी जो किप्पूरचा रोजा नाही पकडत आणि किप्पूरचा हे नाही पाळत ना, किप्पूरच्या दिवशी म्हणजे तो 7 शब्दात सारखा आहे किप्पूर. है ना, शब्दात 7 शब्दात सारखा आहे. तर किप्पूरच्या दिवशी आहे ना, जो किप्पूर, जो इस्रायल आहे, बेने इस्रायल आहे, जो ज्युइश आहे ना, तो किप्पूरचा दिवस जर नाही पाळत ना, तर त्याचा सोल काय होतो, त्याचा सोल कट ऑफ होतो. म्हणून किप्पूरमध्ये कोणी रोजा पकडावा नाही पकडावा ना, त्याच्यामध्ये हे दिलंय की जो माणूस रोजा पकडू शकतो, जो माणूस नमाज करू शकतो, जो माणूस माफी मागू शकतो, नाही मशिदीत जाऊन पण माफी मागू शकतो, ज्याच्याकडे सगळ्या अख्ख्या गोष्टी आहेत आणि तो ते नाही करत,
त्या दिवशी, तर त्याचा सोल काय होतो, त्याचा सोल कट ऑफ होतो. सोल कट ऑफ होतो, कुठला सोल कट ऑफ होतो त्याचा, त्याचा गॉडली सोल कट ऑफ होतो त्याच्याकडे. मग त्याची बॉडी तो जिवंत राहतं, कारण त्याची बॉडी चालवासाठी गॉडली सोलची गरज नाही, त्याची बॉडी चालवासाठी अॅनिमल सोल, त्या अॅनिमल सोलची गरज आहे. आणि अॅनिमल सोल काय, अॅनिमल सोल त्याचा जो सोलचा जो एसेन्स आहे ना, त्या सोलच्या एसेन्सनी इथे जे पाठवलेला जो एकदम कमीत कमी जी लाईट आहे ना, तो त्याचा अॅनिमल सोल असतो. तो अॅनिमल सोल त्याची लाईफ इकडे, तो त्याचा जेवढा लाईफ आहे ना, तो लाईफ त्याचा तो घालवतो एकदम. ओके, कितीतरी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. शब्दाच्या दिवशी मुद्दाम आग पेटवतं, शब्दाच्या दिवशी आग पेटवला ना तर तोच हे आहे तोरामध्ये. शब्दाच्या दिवशी काम केलं ना तर तोच हे आहे. तुम्ही पैसा कमवासाठी आणि हे करायसाठी आणि ते करायसाठी शब्दाच्या दिवशी काम करता, हे करता ना, तर त्याच्याने काय होतं, तो आपला अॅनिमल सोल आहे ना, त्याच्यापासून गॉडली सोल कट ऑफ होतो. कारेत बोलतात त्याला, कारेत. ओके, तर हा जो सिस्टम कशासाठी आहे, तो सिस्टम ह्याच्यासाठी आहे कारण अॅनिमल सोलनी जे केलं ना, त्याच्याने गॉडली सोल इफेक्ट होऊन अपर स्पिरिच्युअल लेवल जे आहे ना, तिथं गडबड नाही झाली पाहिजे, स्पिरिच्युअल लेवल खराब नाही झाला पाहिजे. पण तो स्पिरिच्युअल लेवल जो आहे ना, तो स्पिरिच्युअल लेवल वेगळ्या मटेरियलने आणि वेगळ्या गोष्टींनी बनलेला आहे. मग जो अॅनिमल सोल जे करतं ना, तो अॅनिमल सोलला इकडं अॅनिमल फिजिकल वर्ल्ड मध्ये आणि लोअर वर्ल्ड मध्ये जो अॅनिमल सोलचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये त्याला भरायला लागतात सगळ्या गोष्टी. म्हणून जे कर्माचे लॉ आहेत ना, दुसऱ्या रिलिजन में कर्माचे लॉ आहेत ना, म्हणजे टिट फॉर टॅटनी कर्म केला आणि मग तुम्हाला ते भरून द्यायला लागतं, ते कुठल्या वर्ल्डसाठी आहेत, ते नुसत्या अॅनिमल सोलच्या वर्ल्डसाठी आहेत. कारण अॅनिमल सोल जेव्हा अपर लेवलच्या वरच्या लेवलच्या सोलला जेव्हा कनेक्ट होतं ना, वरच्या लेवलची जी कनेक्शन आहे ना, त्या वरच्या लेवलच्या कनेक्शन मध्ये त्याला योगामध्ये आहे ना, त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. की तो ह्या समाधीमध्ये गेला, तो त्या समाधीमध्ये गेला आणि एंड मध्ये तो अमक्या अमक्या समाधीमध्ये गेला. आणि एंडची जी समाधी आहे, त्याला बोलतात की तो परमात्मामध्ये विलीन झाला. तर परमात्मामध्ये विलीन झाला म्हणजे काय, परमात्मामध्ये विलीन झाला म्हणजे त्याचा गॉडली सोल जो आहे ना, अप्पर लेवलचा, तो नेशामा आहे ना, तो नेशामा बरोबर कनेक्ट जे होतो ना अॅनिमल सोल, तर तो नेशामा बरोबर कनेक्ट व्हायचा जो अॅनिमल सोलचा जो आहे ना, तो अॅनिमल सोलला तो परमात्मामध्ये विलीन झाल्यासारखं वाटतं. तर एखादा माणूस, एखादी व्यक्ती जर आहे ना फक्त अॅनिमल सोलनी जगत असेल ना, तर तो जेव्हा हायर लेवलचा स्पिरिच्युअल लेवल क्लाइम करतो ना, तर त्याला स्पिरिच्युअल लेवलमध्ये जे प्लेजर मिळतं ना, तो प्लेजर, तो आनंद आहे आणि परमानंद आहे आणि ते सगळा आनंद आहे. आणि तुम्ही बोलाल की मग ते दुसऱ्यांना काय एक्सपिरियन्स होतं आणि आपल्याला काय एक्सपिरियन्स नाही होत. बरोबर ना, कारण ते लिहिलेलं आहेत ना, दुसऱ्या स्पिरिच्युअल सिस्टम मध्ये लिहिलेलं आहेत ना, की फक्त असा बसला आणि श्वासोच्छ्वास असा घेतला, हे घेतला आणि मग इकडं असं चक्र फिरतं आणि मग असा आनंद वाटतं. मग इकडे हे होतं, मग तिथं हे होतं, मग ते होतं, है ना. मग वर जसा जसा चक्र वर जातं तसा आनंद मिळत जातं आणि मग टॉप लेवलला गेल्यावर तो आनंद मिळतो. मग तो आपल्याला का नाही एक्सपिरियन्स होत, सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे ना. तुम्ही जर बघायला गेलात ना, तर नॉन ज्युईश जी माणसं आहेत ना, नॉन इस्रायल बेने इस्रायल जी माणसं आहेत ना, ती लोकांना आहे ना ते एक्सपिरियन्स होतं. आपल्याला ते एक्सपिरियन्स नाही करतायत. का नाही करतायत एक्सपिरियन्स, कारण त्याचं कारण आहे त्याचं. कारण जर तुम्ही आहे ना पाण्यामध्ये राहत असाल ना, तर तुम्हाला आहे ना कधीच समजत नाही की तुम्ही पाण्यात राहताय. जर तुम्ही आहे ना ह्या जगामध्ये राहताय आणि तुम्ही एअर घेताय ना, हवा घेताय आतमध्ये, बाहेर सोडताय, हे करताय, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही मोठेपणा नाही वाटत. पण तुम्ही जर पाण्यामध्ये बुडी मारली आणि हवा नाही मिळाली ना, तर तुम्हाला वाटतं की आता हवा कधी मिळेल, हवा कधी मिळेल, आणि मग तुम्ही वर येता आणि हवा घेता. बरोबर ना. जर तुम्ही पाण्यामध्ये राहताय आणि तुम्हाला ताण लागली, तर तुम्हाला पाण्याची ताण नाही लागणार आहे. पण तुम्ही पाण्यामध्ये वारा जर तुम्हाला मिळाला ना, तर तुम्हाला वेगळा एक्सपिरियन्स मिळेल. तर तुम्ही जर स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्येच बॉर्न झालो आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्येच राहत असाल आणि स्पिरिच्युअल ऍटमॉस्फिअर मध्येच राहत असाल ना, तर तुम्हाला ते स्पिरिच्युअल जे दुसरं सांगतात ना, ते स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स नाही येतील तुम्हाला, कारण तुम्ही तिथंच राहताय. तुमचा जो स्टार्ट आहे ना, तुमचा जो स्टार्ट आहे, तो स्टार्ट कुठे आहे, तो स्टार्ट अशा लेवलमध्ये आहे ज्या लेवलमध्ये तुम्हाला म्हणजे ते झाला ना, तर तुम्हाला काय वाटणार नाही. जर एखादा ओलाचिंब माणूस आहे ना, पाण्यामध्ये राहणारा ओलाचिंब माणूस आहे, तो पाण्यामधून बाहेर निघाला तर त्याला ओलाचिंब नाही वाटणार आहे. तो त्याचं ते नॅचरल गोष्ट आहे त्याची. पण एखादा सुक्या जमिनीवर राहणारा माणूस जेव्हा पाण्यामध्ये उडी मारतो आणि बाहेर येतो ना, तर त्याला थंडी लागतं, त्याला ओला वाटतं. का वाटतं, कारण त्याची ती नॅचरल गोष्ट नाही. तसा अॅनिमल सोल जो फिजिकल वर्ल्ड मध्ये जेव्हा राहते ना, नुसता फिजिकल वर्ल्ड मध्ये राहणारा जो अॅनिमल सोल आहे ना, तो जेव्हा स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये ट्रॅव्हल करतोय ना, तर त्याला जे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स येतात ना, ते स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स तो
डिस्क्राईब करते तेव्हा ते काय, ते कर्माचं लॉ आहे, ते लॉ आहेत. कुठलं लॉ? आनंद मिळाला, परमानंद मिळाला, माझा एक दोस्त आहे सुखानंद, असं कितीतरी आनंद आहे. तर हे सगळं आनंदचं जे हे आहेत ना, ते काय आहेत, कारण तो जसा जसा स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये वर जाते ना, तसं तसं ते अॅनिमल सोलचा तो एक्सपिरियन्स आहे. पण तुम्ही जर अॅनिमल लेवलवरच नाही राहता, तुमचा सोल जो आहे ना, तुमचा सोल अॅनिमल लेवलवर राहतच नाही, तुमचा सोल जो आहे ना, तो गॉडली लेवलवर राहते, वरच्या लेवलवर राहते. तर त्याला ते नाही वाटत, त्याला त्याच्याबद्दल काही नवल नाही वाटणार आहे. कारण त्याचा जो नॅचरल जो एन्व्हायरमेंट आहे ना, तो काय, ती स्पिरिच्युअल आहे. तो स्पिरिच्युअल मध्ये राहणारा जो गॉडली सोल आहे ना, त्याच्यासाठी स्पिरिच्युअल याच्यामध्ये ट्रॅव्हल केल्यावर ज्या ज्या गोष्टी होतात तो तो परमानंदिनी, महाआनंदी, ते सगळं आनंद आहेत. आणि जेव्हा अॅनिमल सोलचा कनेक्शन होतं ना गॉडली सोल बरोबर, कुठं होतं गॉडली सोल बरोबर अॅनिमल लेवलचा, तर तो नेशामा लेवलमध्ये होता. तो नेशामा लेवलमध्ये जो होतो ना, त्याला ती लोक आत्मा आणि परमात्माचा हे सांगतात. आत्मा आणि परमात्माचा हे झाला. कारण नेशामा लेवलवर आहे ना, नेशामा लेवल काय आहे? नेशामा लेवल म्हणजे जो लाईफचा जो वरचा जो लेवल आहे ना, सेफिरोजच्या याच्यामध्ये जो खाया लेवल आहे, खाया लेवल म्हणजे वरचा लेवल, खाया लेवलचा जो सोर्स आहे ना, त्या खाया लेवलच्या सोर्सने अख्खा या जगामध्ये लाईफ येते. म्हणजे जो टेबल पासून ते खुर्ची पासून ते बॅक्टेरिया पासून ते मच्छीनी, घोडा, कुत्रा, गाढव, झाड, सगळं 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 आहेत ना, सगळ्यामध्ये जो लाईफ येते, तो लाईफ कुठून येते? तो खाया लेवल मध्ये येते. पण खाया लेवल मधून तो खाली कुठं उतरते? तो नेशामा लेवल मध्ये उतरते, आपल्या नेशामा लेवल मध्ये उतरते माणसाच्या. तर तुम्ही जर नेशामामध्ये जर कनेक्ट केला ना, तर तुम्ही लाईफच्या सोर्स मध्ये कनेक्ट करू शकता. तर लाईफच्या सोर्स मध्ये कनेक्ट केल्यावर मग तो परमात्मा संगती मिलन झाला बोलतोय तो. पण तो ह्या आपल्यासाठी नाही, कारण तुम्ही जर त्या खालीच्या लेवलला गेलो ना, तर तुमच्यासाठी ते आहे. तुम्ही खालच्या लेवलला नाही जाताय तिथं. तेवढ्या खालच्या लेवलला जर तुम्ही गेलो ना, तर तुमच्यामध्ये तुम्हाला तो आनंद, परमानंद, महाआनंद आणि सगळा मिळेल तुम्हाला. तुम्हाला मग आत्मा आणि परमात्मा मिळालं, म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन झालं. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे सोल ना आहे. आत्मा ह्याचा म्हणजे जो संस्कृत वर्ड आहे ना आत्मा, ह्याचा लिटरल मिनिंग काय? जो आतमध्ये राहतो तो. आतमध्ये जो राहतो तो. आतमध्ये कोण राहतं? आपला अॅनिमल सोल राहते आपल्या आतमध्ये, ज्याला आपण नेफेश बेहिमा बोलतो. तर तो अॅनिमल सोल जो आहे ना, तो अॅनिमल सोलला जेव्हा स्पिरिच्युअल लेवलमध्ये कुठलं कनेक्शन झालं ना, तर तेव्हा त्याला तो आनंद होतो. आपल्याला एक्सपिरियन्स नाही करता येणार आहे तो, कारण आपल्याला एक्सपिरियन्स काय, तुम्ही बोलाल की गोरीला माकडाने जर साखर खाल्ली तर त्याला काय एक्सपिरियन्स होतो, ते मला एक्सपिरियन्स घ्यायचं, तुम्हाला नाही घेता येणार आहे ते. त्याच्यासाठी तुम्हाला गोरीला व्हायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला अॅनिमल सोलच्या लेवलला खाली पडायला लागेल. तुम्ही अॅनिमल सोलच्या लेवलला खाली पडाल ना, तर तुम्हाला तो हे एक्सपिरियन्स घेता येईल. आपल्यामध्ये जो सिस्टम आहे ना, तो सिस्टम आहे ना, ह्या लेवलच्या वरून चालू होते, फिजिकल लेवलच्या वरून चालू होती. का? कारण दुसऱ्या सिस्टम मध्ये आहे ना, सोलला एवढं वर्ड्स नाहीत. नेफेश, रुआख, नेशामा, हे सगळं वर्ड्स नाहीत. का वर्ड्स नाहीत? कारण ही जी जर्नी आहे ना, कब्बालाची जर्नी, तोराची जर्नी आहे ना, ही स्पिरिच्युअल वर्ल्डची जर्नी. स्पिरिच्युअल वर्ल्डचा खाली कसा इफेक्ट होते त्याची जर्नी. खालचा वर्ल्ड वरच्या वर्ल्डला कसा इफेक्ट करते त्याची जर्नी नाही. आपण खालून वर कनेक्ट करायसाठी नाही, आपल्याला सांगते की वरचा वर्ल्ड असा आहे आणि तुला अजून खालचा वर्ल्ड घेऊन तिथं कनेक्ट कर वरच्या वर्ल्ड मध्ये. तर हा जो डेस्टिनीचा आणि ह्याचा जो हे येते ना, तो सगळा फिजिकल वर्ल्ड मध्ये येते. फिजिकल वर्ल्ड मध्ये आपली बॉडी आहे ना, आपला अॅनिमल सोल चालवतो. आपण आपल्या बॉडी बरोबर हे म्हणजे एक फॅक्ट आहे की आपण आपल्या बॉडी बरोबर आयडेंटिफाय करतो, पण तो आपल्या बॉडी बरोबर का आयडेंटिफाय करतो आपण? कारण ह्या जगामध्ये आपल्याला बॉडी बरोबर आयडेंटिफाय केलं ना, तरच आपण काम करू शकतो, नाहीतर आपण काम नाही करू शकत. आपली जी हायर लेवलची पण काम आहेत ती हायर लेवलची पण जी कामं आहेत ना, ती करायसाठी तुम्हाला बॉडी बरोबर तुम्हाला तो टूल पाहिजे. बॉडी तुमचा टूल आहे. तुमचा स्पिरिच्युअल तुमचा जो पार्ट आहे ना, तो स्पिरिच्युअल पार्ट या फिजिकल वर्ल्ड मध्ये इकडं येऊन त्याचा काम करायचा, त्याचा मिशन करायसाठी त्याला दिलेला जो युनिफॉर्म आहे, त्याला दिलेला जो कव्हरिंग आहे, स्पेस सूट बोलतात ना, स्पेस मध्ये गेल्यावर कसं स्पेस सूट घालायला लागतं, तसं आपल्या सोलला दिलेला हा स्पेस सूट आहे. आणि या स्पेस सूट साठी वेगळा रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, कारण तो स्पेस वो आउटर फिजिकल वर्ल्ड सांगती डील करायसाठी आहे.
आणि इनसाइड आपण कब्बाला तोरा आणि हे सगळ्या जी गोष्टी सांगते ना, ते काय सांगते आपल्याला सोल आतमध्ये जो आहे ना, स्पेस सूटच्या आतमध्ये जी गोष्ट आहे ना, त्या आतमधल्या गोष्टी सांगते, कनेक्ट होऊन सांगते आपल्याला ते. आणि आपल्या या आतमधल्या गोष्टीचा जो आहे ना, तो मिशन करायला आलेला आहे, तो काहीतरी काम करायला आलेला आहे, त्याचा हे आहे तो. आ- त्याला जर पाहिजे ना, तर तो ज्युइश म्हणून नाही, तो नॉन ज्युइश म्हणून पण येईल. त्याला जर नॉन ज्युइश लोकांना वर उठवायचं असेल ना, दुसऱ्या लोकांना उठवायचं असेल ना, तर तो दुसऱ्यांच्या कम्युनिटीमध्ये पण तो इकडं पैदा होऊन त्या लोकांचा पण भला करू शकतो तो. आणि तो जेव्हा तिकडं भला करतो ना, तेव्हा त्याला तिकडं महापुरुष बोलतात. तुम्ही सगळं महापुरुष लोकांमध्ये जन्माला आलो, म्हणून तुम्हाला महापुरुष कोण नाही बोलणार आहे. का नाही बोलणार आहे? कारण तुम्हाला काहीतरी स्पेशल, तो छोटासा काम नाही दिलाय या कम्युनिटीला उचला तर तो कम्युनिटीला उचला, त्याच्याशी मोठा काम दिलेलं आहे. बरोबर ना? एखादा जर पूल बनवायचा असतं ना, तर पूल बनवायसाठी एक कुठल्या तरी गावात पूल बनवायचा आहे, तर पूल बनवायसाठी काय करतं, एक इंजिनियर, त्याच्या हाताखाली 10 वर्कर है ना, आणि 4 सुपरवायझर, 10-100 वर्कर पाठवून त्याला गावामध्ये पूल बनवायला सांगतात. तो काय आहे, तो महापुरुषचा काम आहे. एक इंजिनियर आणि 4 सुपरवायझर आणि 10 काम करणारी माणसं, 100 काम करणारी माणसं, त्यांना घेऊन गावामध्ये पूल बनवायला गेले. तो कोणाचं काम आहे? तो महापुरुषचा काम आहे. पण एखादा मोठा जो काम असतो ना, एकदम मोठा काम आहे, एक सिटीला दुसऱ्या सिटी बरोबर जोडायचं आहे, किंवा एक मोठा मोठा, आता जसं तिथे मेट्रोचं काम करायचं आहे, आपल्या बॉम्बेमध्ये मेट्रोचं काम चाललंय ना, मुंबईत तसं, किंवा मोठा एअरपोर्ट बनवायचा आहे, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ना, तर ते बनवासाठी मग एक इंजिनियर नसतं. एक कोणतरी चीफ इंजिनियर असतं, त्याच्या हाताखाली 10 इंजिनियर असतात, त्याच्या खाली अजून 10 इंजिनियर असतात, असं कितीतरी मोठी टीम असते, आणि त्या मोठ्या टीमच्या खाली मग छोटी 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 टीम माणसं असतात. तिकडं जो पैदा होतो तो महापुरुष नाही. का महापुरुष नाही? कारण तिकडे सगळंच इंजिनियर आहे, सगळंच हुशार आहे, त्यांनी सगळंच आहे, ती लोक मोठा काम करतायत. तो मोठा काम जो होतंय ना, त्या मोठ्या कामसाठी जशी देवानी आहे ना, ही इस्रायल लोकांना कशाला चूज केलेलं आहे? इस्रायल लोकांना छोटा काम करायला नाही चूज केलेलं, मोठा काम करायला चूज केलेलं आहे. आपल्याला काय, आपल्याला गावामध्ये पूल नाही बनवायचा आहे. आपल्याला कुठं पूल बनवायचा आहे? आपल्याला या जगामध्ये पूल बनवायचा आहे, जो त्या जगाला या जगावर जॉईन. आपल्याला एक गाव दुसऱ्या गावाला नाही जॉईन करायचं, तर आपल्याला हा जग, फिजिकल जग, स्पिरिच्युअल जगला जॉईन करायचा जो काम आहे ना, तो दिलेला, ते दिलेला आहे. म्हणून इकडे महापुरुष नाही. महापुरुषच्या वरच्या लेवलची आहेत सगळी माणसं, पण महापुरुष नाही होणार आहेत. का नाही होणार आहेत? कारण सगळं त्याच लेवलचं आहे. तिकडं असा छोटी छोटी माणसंच नाहीत कोण. म्हणून आपल्या सिस्टम मध्ये ना, तो कर्माचा लॉ आणि ह्याच्याबद्दल डिस्कशनच नाही. कारण त्याच्याबद्दल काय डिस्कशन करायचं? तू काय केलं तुझं काम, मग तू तिथं जाशील तर तुझं इकडनं कट ऑफ झाला, तर लेणं देणं नाही तुझ्या स्पिरिच्युअल वर्ल्ड बरोबर. तर म्हणून इन्कारनेशन आपण बोलतो, आपण रिबर्थ नाही बोलत. म्हणून रिबर्थ काय आहे? रिबर्थ ना, तो जो लोअर लेवलचा अॅनिमल सोल आहे ना, त्याच्यासाठी रिबर्थ आहे. परत याचा काय गाडो बनायचा, काय कुणाला टच करायचं, काय करायचं, काय करायचं, तो छोट्या लेवल रिबर्थ आहे. तो रिबर्थ म्हणजे तो परत परत पैदा होतो. वरच्या लेवलला रिबर्थ नाही, तर रिइन्कारनेशन आहे. इन्कारनेट व्हायला लागतं. म्हणजे ह्या काहीतरी काम करायसाठी ती स्पेशल तशी बॉडी घेऊन तसा हे करून तो रिइन्कारनेट होतो. जर आपण लोअर लेवलचा बात केला ना, तर लोअर लेवलचा जर कॉन्शियसनेस, आपला कॉन्शियसनेस लोअर लेवल मध्ये आहे ना, तर लोअर लेवलचा कर्माचा लॉ आणि हे ते लॉ लॉ घेऊन चाल. ते लॉ आहेत, असं नाही की नाही ते. हा फिजिकल सिस्टम चालवासाठी ते लॉ आहेत. फिजिकल सिस्टम त्या लॉजनी चालतं. एनर्जी डिस्ट्रॉय नाही होऊ शकत, ऍक्शनला रिएक्शन आहे, ते सगळं फिजिकल वर्ल्डचं लॉज आहेत. ते फिजिकल वर्ल्डचं लॉज ते सगळ्यांसाठी आहेत. पण जेव्हा तुम्ही अप्पर लेवलचा, दुसऱ्या लेवलचा काम करायला येता ना, तेव्हा ते लॉज तुम्हाला, ते छोटं लॉज नाही अप्लाय होत. तुम्हाला तर दुसरं लॉज अप्लाय होतात. दुसरे लॉज आहेत ना, ते जास्ती ट्रिक आणि जास्ती खतरनाक लॉज आहेत. आपले जे लॉज आहेत ना, ते त्याच्याने डायरेक्ट सोल कट ऑफ होते तुमचा. म्हणजे तो हायर लेवलचे जे लॉज आहेत ना, हायर एनर्जीचं हायर लेवलचं लॉज आहे, तर ते लॉज अप्लाय होतात. तर त्या लॉज मध्ये काय असतं, त्या लॉज मध्ये तुम्ही नाही केलं ना, तुम्ही खालच्या खालच्या ह्याच्यामध्ये पडत.
तुम्हाला आहे ना, आता जी कपालामध्ये आपण सांगतोय ना, आपण आपला इगो आहे ना, ती लोक खालच्या लेवलमध्ये इगो मारायला सांगतात. इगो मारायचा नाही. इगो मारायचा म्हणजे काय, की तुमचा इबल मारायचा, तुमचा हे मारायचा. आपण आपल्याला सांगतो इगो मारायचा नाही. आपल्या सोलनी आहे ना, हा अमुक अमुक टाईपची बॉडी कशाला सिलेक्ट केली आहे. आपला जो सोल आहे ना, तो सिलेक्ट करतो ही बॉडी. कशाला सिलेक्ट केलेली आहे, कारण त्याचा काम आहे ना, ह्या टूलनी होणार आहे. ह्या टाईपच्या इगो आहे ना, हा माझा जो इगो आहे ना, त्या माझ्या टाईपच्या इगोनीच हा काम होणार आहे. तुमच्या टाईपचा जो इगो आहे ना, तुमच्या टाईपच्या इगोनीच तो काम होणार आहे. तर आपला इगो आहे ना, त्या आपल्या सोलच्या हातात द्यायचा आहे. आपला जो अॅनिमल सोल आहे ना, त्याचा अख्खा आपण आपल्या गॉडली सोलच्या ताब्यात द्यायचा आहे. मग आपला आपण इकडे तो काम करू शकतो, जो तो काम आहे तो. आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी ना आहे. आपण आहे ना, जिथं टच करतो ना, तिकडचा सारखा वाग. आपण जेव्हा लहान मुलांसाठी एकदम लहान बच्चा लोकांसाठी 2 वर्ष 3 वर्ष किंडर गार्डन मधलं त्यांच्या सांगती जेव्हा आपण जातो ना त्यांच्याकडे, तर आपण कसं वागतो, बच्च्यासारखा वागतो ना. अरे कच्चा, अरे गुलू गुलू असं बोलतो ना. तुम्ही तुमच्या मुलं लहान होती तेव्हा त्यांच्या संगती कसं बोलायचं, लहान मुलासारखं बोलायचं ना. का, कारण आपण जिथं टच करतो ना, तसं आपण तसं वागायला लागतो. जेव्हा तुम्ही मोठ्या माणसांमध्ये बसता, हुशार माणसांमध्ये बसता, याच्यामध्ये बसता, तेव्हा कसं वागता, वेगळं वागतं ना. एखादा लहान मुलगा पण असता ना, तो एक लहान मुलगा पण आहे ना, 4 माणसं बसली मोठी मोठी आणि ती लोक मोठ्या मोठ्या बात करतात ना, तर लहान मुलगा पण आहे त्यांच्यासाठी कनेक्ट व्हायला ना मोठ्या मोठ्या बाता करायला लागतात. आणि मग त्या मोठ्या माणसांना वाटतं अरे किती क्यूट आहे तो, आपल्यासारखा वागायला बघतोय. कारण ह्युमन टेंडेन्सी आपली हे ठीक आहे, आपण आहे ना कुठेतरी कनेक्ट व्हायला बघतो. तर आपण जिथं आपला जिथं कनेक्शन आहे ना, त्या हिशोबाने आपण वागत असतो. जर आपण अॅनिमल सोलला आपण कनेक्ट झालो तर आपण अॅनिमल सोलच्या हिशोबाने वागतो. आपण अॅनिमल सोलच्या हिशोबाने नाही वागत असतो. आपण अप्पर लेवलच्या, हायर लेवलच्या, रुआख लेवलच्या, नेफेश लेवलच्या, रुआख लेवलच्या, नेशामा लेवलच्या ह्याच्याने वागत असतो आपण. म्हणून दुसऱ्या माणसांना आहे ना, नाही आपल्या माणसांना बोलत दुसऱ्या बाहेरच्या माणसांना आहे ना, ती लोकांना समजत नाही की काय माणसं आहेत करून, की अशी कशी ही लोक वागू शकतात. ओके, हा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होता. जर नाही समजला असेल तर मला सांगा, मी परत सांगेन. की डेस्टिनी आणि हे ते त्या गोष्टी आहेत ना, त्या लोअर लेवलसाठी आहेत. तुमचा आपण आपला जसा जसा काम करू ना, तसा तसा आपल्याला ह्या लाईफ मध्ये जे जे मिळायचं आहे ना, ते ते मिळणार आहे आपल्याला. कारण आपल्या सोलनी ना, आपला सोल हायर लेवल मधून आलाय, त्या वर्ल्ड मधून आलाय ज्या वर्ल्ड मध्ये स्पेस आणि टाइम नाही. तो स्पेस आणि टाइम नसलेल्या वर्ल्ड मधून तो जेव्हा स्पेस आणि टाइम मध्ये येतोय ना, तर त्याला ह्या स्पेस आणि टाइम मध्ये आपल्या बॉडीचा सगळा त्याला माहिती आहे, पास्ट फ्युचर आणि सगळं माहिती आहे. म्हणजे पैदा झाल्यापासून ते मरेपर्यंत या बॉडी बरोबर काय काय होणार आहे ना, या अॅनिमल सोलची जी बॉडी आहे, ही आपली अॅनिमलची बॉडी, आपली बॉडी आणि आपला तो जिवंतपणा काय होणार आहे ना, ते त्या आपल्या सोलला माहिती आहे. आणि तो आपला सोल काय करतो, हायर लेवलचा गॉडली सोल काय करतो, की जसा जसा आपण त्याचा मिशन पुरा करतोय ना, तसा तसा तो आपल्याला त्या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये पुढे पुढे आणून देत असतो. जर तुमच्या डेस्टिनीमध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या फिजिकल लेवलच्या बॉडीमध्ये लिहिलंय ना, की तुम्ही करोडपती होणार आहात, बरोबर, पण तुमचा जर गॉडली सोल बरोबर कनेक्शन आहे ना, तो तुमचा गॉडली सोल तुम्हाला करोडपती व्हायलाच नाही देणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्याचा मिशन नाही कराल ना, तोपर्यंत. कारण तो मिशन करायला आलाय, तुम्ही करोडपती झाल्यावर त्याला काहीतरी मिशन करायचंय. त्या मिशनच्या हिशोबाने जर तुम्ही नाही वागत असाल ना, तर तुम्हाला करोडपती व्हायलाच नाही देणार आहे. तो तो अडवणार नाही आहे तुम्हाला. तो तुम्हाला सांगणार आहे की तू ह्या रॉंग वेनी चाललायस, तुला ही गोष्ट करायची आहे, ती गोष्ट नाही करायची आहे. जर अॅनिमल सोल आहे ना, त्याला अपोज करायला लागला ना, तर तो त्याला त्या अॅनिमल सोलला आहे ना, त्याच्या डेस्टिनी पर्यंत पोचायलाच नाही देतो. पण जर तुम्ही तुमचं काम करत असाल ना, तर तुमच्या लाईफमध्ये जादुनी गोष्टी होतात. जादुनी गोष्टी का होतात, कारण तुम्हाला जे मिळायचं ते मिळतं पण, आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मिळतं तुम्हाला. कारण तुम्हाला जो तुमचा मिशन आहे ना, तो तुम्ही मिशन करताय म्हणून. आणि किती पण कमवला, किती पण काय पण केलं, इथंच सोडून जाणार हो, लक्षात ठेवा. तुमची बॉडी पण तुम्ही इथंच सोडून जाणार. किती पण हेल्थचा पण तुम्ही बंद हे केलं, पण केला पाहिजे. हेल्थ वेल्थ सगळ्याचं हे केला पाहिजे, पण त्याला जो कनेक्शन आहे ना, तो गॉडली सोल बरोबर करा, अॅनिमल सोल बरोबर नको करू. हा एक आन्सर होता. दुसरा आन्सर आहे ना, गुड आणि बॅड, गुड थिंग बॅड थिंग करतो. तर आहे ना, जोहार मधली पेक्षा जोहार मधली मी एक लाईन वाचतो, ती तुम्हाला समजेल का.
फॉर वी हॅव लर्न, ओके, जुहार मध्ये लिहिलं, फॉर वी हॅव लर्न दॅट इट सेज बेटर इज अ पुअर अँड वाईज चाइल्ड दॅन अन ओल्ड अँड फुलिश किंग हू नोज नॉट हाऊ टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ. बेटर इज अ चाइल्ड असा लिहिलंय. बेटर इज अ पुअर अँड वाईज चाइल्ड दॅन अ ओल्ड अँड फुलिश किंग हू नोज नॉट हाऊ टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ. हे कोहेलेत, चालू महाराजांनी लिहिलं ना कोहेलेत, त्याच्यामधले चॅप्टर 4 1 2 3 ही लाईन्स आहेत. काय लाईन आहे की गरीब आणि हुशार जो मुलगा आहे ना तो बेटर आहे देन कोण, फुलिश, ओल्ड आणि फुलिश किंग आहे ना त्याच्यापेक्षा बेटर आहे तो. आता ह्याच्याबद्दल जर जेव्हा जोहर डिस्कस करते ना, जोहर डिस्कस करते आपले दुसरं पण पुस्तकं डिसमिशले वगैरे सगळ्या दुसऱ्या कितीतरी गोष्टी डिस्कस करतात, कितीतरी आपल्या सेजेस आहेत ती लोक डिस्कस करतात. ती लोक बोलतात असा काय बोलते की लहान म्हणजे लहान मुलगा जो गरीब आणि हे आहे तो चांगला आहे, गरीब आहे आणि वाईज आहे तो चांगला आहे, पण एक एखादा किंग जर तो फुलिश आहे, जो स्वतःची काळजी घेऊ नाही शकत, तो तो चांगला नाही. त्याचा अर्थ काय? सालोमन राजा सगळ्यात हुशार माणूस होता ना, तो का असा बोलतोय की लहान मूल चांगला आहे आणि ओल्ड किंग आहे फुलिश असेल तर तो चांगला नाही? तर काय तर ह्याच्यामध्ये आहे ना काय सांगते तू, जोहार काय सांगते की आहे ना पुअर अँड वाईज चाइल्ड कोण आहे? पुअर अँड वाईज चाइल्ड आपल्यामध्ये असलेला जो गुड इन्क्लिनेशन आहे ना, तो गुड इन्क्लिनेशन तो पुअर आणि वाईज चाइल्ड आहे. माणसामध्ये दोन इन्क्लिनेशन आहेत ना, गुड इन्क्लिनेशन आणि इव्हल इन्क्लिनेशन, म्हणजे येत्सेर हारा आणि येत्सेर तोप. ओके, तर येत्सेर हारा आणि येत्सेर तोप मधला येत्सेर तोप जो आहे ना तो कोण आहे? तो पुअर आणि वाईज चाइल्ड आहे तो. आणि येत्सेर हारा जो आहे ना आपला इव्हल इन्क्लिनेशन तो कोण आहे? तो वाईज ओल्ड फुलिश किंग आहे. आता ह्याच्यानी तुम्हाला आहे ना ह्याच्यानी सगळं समजायचं आहे. काय समजायचं आहे की आपला जो इव्हल इन्क्लिनेशन असतं ना, तो इव्हल इन्क्लिनेशन आपला अॅनिमल सोल आहे ना त्याच्यापासून त्याच्या थ्रू येत, त्याच्या संगती येतं आपलं इव्हल इन्क्लिनेशन. जेव्हा इथं मूल पैदा होतं ना, तो मूल पैदा होतो तर त्याला पहिली गोष्ट काय मिळतं? तो जेव्हा त्याच्या मम्मीच्या पोटात असतो तेव्हा त्याला पहिले काय मिळतं? त्याला तो जो सोल मिळतं ना, सोल मिळतो, जो सोल त्याची बॉडी बनवते हे बोलते, तो कुठला सोल आहे? तो त्याचा अॅनिमल सोल आहे. त्या अॅनिमल सोल बरोबर काय येतं? त्या अॅनिमल सोल बरोबर येत्सेर हारा येतं, इव्हल इन्क्लिनेशन येतं. इव्हल इन्क्लिनेशन काय? इव्हल इन्क्लिनेशन स्वतःबद्दल विचार करायचा नसतं. लहान मूल असतं ना, तो पोटात असताना ना तो स्वतःबद्दलच विचार करत असतो. एखादा लहान मूल जेव्हा मम्मीच्या पोटामध्ये डेव्हलप होतं ना, तो तेव्हा मम्मीचा विचार नाही करत त्याच्या, तो त्याचा स्वतःचाच विचार करतो. त्याला जर आयर्न पाहिजे ना, तर तो त्याच्या मम्मीचा ब्लड आहे ना, तो हे करून त्याचा स्वतःचा ब्लड बनवतो. त्याला जर बॉडी बनवायची आहे, त्याची हड्ड्या बनवायची तो मम्मीपासून कॅल्शियम घेतो आणि स्वतःचा बनवतो. मग तो बघत नाही की त्याची मम्मी अॅनिमिक होणार आहे की कॅल्शियम कमी होणार आहे. बघतं नाही बघत ना, चक्कर येऊन पडली त्याला काय नाही फरक पडत. डॅडीला फरक पडतो, मग डॅडी डॉक्टरकडे घेऊन जातो. का? कारण तो जो आतमध्ये जी लाईफ होते ना, त्या लाईफकडे इव्हल इन्क्लिनेशनच आहे. तो स्वतःचाच विचार करू शकतो आणि तो बॉर्न झाल्यावर पण तो स्वतःचाच विचार करतो. त्याला तुम्ही खेळ ठेवला ना, तो रडतो. त्याला एक एक गोष्ट तो शिकतो की मी रडलो तर मला माहिती आहे की माझा खाना येईल, म्हणून तो रडतो, हे करतो, मॅनिप्युलेटिव्ह होतो बच्चा. ही गोष्ट आहे ना 13 वर्षाचा होईपर्यंत चालतं. तर 13 वर्षापर्यंत जो तो 13 वर्षाचा टाइम आहे ना, त्या 13 वर्षामध्ये आपण ट्रेनिंग पण करतो त्याला. पण ह्या 13 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये काय असतं? त्याचा अॅनिमल सोल असतं ना, तो अॅनिमल सोल फुल ह्युमन बिंग डेव्हलप करतो. 13 वर्षाचा म्हणजे काय झालं? आता तो पुरा माणूस बनला. सगळं हार्मोन्स झालं, सगळ्या गोष्टी झाल्या तो. आणि 13 वर्षापासून तो आता त्याची दुसरी हे चालू होतं. पण 13 वर्षापासून पर्यंत तो काय करतो? फुल माणूस बनवतो त्याचा, तो अॅनिमल सोल. पण तो अॅनिमल सोल असताना त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या इन्स्टिंक्ट्स आहेत, कुठला हे डिझायर्स आहेत त्याच्याकडे? इव्हल डिझायर जास्ती आहेत त्याच्याकडे, बरोबर ना? म्हणजे त्याला आपण येत्सेर हारा बोलतो तो. म्हणजे येत्सेर हारा किती वर्षाचा झाला? 13 वर्षाचा झाला. आणि येत्सेर हाराने आता काय केलं? अख्ख्या बॉडीवर त्याचं राज्य कोण करतं? येत्सेर हारा करते, है ना? मग तो जो ओल्ड फुलिश किंग आहे ना, तो कोण आहे? हा येत्सेर हारा आहे. कारण हा आधीपासून येतं आणि आधीपासून येऊन काय करतो तो? अख्ख्या बॉडीवर, अख्ख्या सगळ्या गोष्टींवर, त्याच्या सगळ्या गोष्टीवर कब्जा करतं आणि सगळा त्याला सेल्फिश बनवतं, त्याला स्वतःचा विचार करायला लावतं, सगळं करतं आणि तो त्याच्यावर हे करतो. हा कोण आहे? हा येत्सेर हारा आहे त्याचा अॅनिमल सोल. पण जेव्हा तो 13 वर्षाचा होतो ना, तेव्हा काय होतं? 13 वर्षाचा झाल्यावर त्याचा आहे ना बार मिtzvah आपण करतो, नाही करतो ते नाही पडत. पण 13 वर्षाचा झाल्यावर काय होतं? त्याचा जो अप्पर लेवलचा सोल आहे ना, गॉडली सोल, तर तो इथे इनकार्नेट झालेला आहे.
सगळ्यांची नाही बात करत आहे. जो इनकार्नेट व्हायचा जो सोल आहे ना त्याचा, तो इनकार्नेट व्हायचा सोल आता त्याच्यामध्ये खाली उतरायला लागतो. आणि जेव्हा तो खाली उतरायला लागतो ना तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये सुरुवात होतं एचसेर तोफची. आता एचसेर तोफ त्याच्यामध्ये किती पण घुसला आतमध्ये आणि किती पण वर्ष राहिला तरी तो किती वर्ष लहान राहणार आहे एचसेर हाराशी? तो एचसेर हाराशी 13 वर्ष लहान राहणार आहे. है ना, कारण तो 13 वर्ष पहिले आला ना एचसेर हारा. बॉडीवर कंट्रोल कोणाचा आहे? त्या एचसेर हाराचा आहे. म्हणून हा जो एचसेर तोफ येतो ना, तो एचसेर तोफ तो 12 वर्षाचा झाला, 15-20 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा झाला, तरी तो 13 वर्ष लहानच राहतं. म्हणून त्याला काय बोललेलं आहे? चाइल्ड बोललेलं आहे. आणि तो पुअर आहे. पुअर का आहे? कारण आता बॉडीवर कोणाचा कंट्रोल आहे? बॉडी कोणाची आहे? राजा कोण आहे बॉडीवर? एचसेर हारा राजा आहे बॉडीवर. म्हणून एचसेर हारा कोण आहे? एचसेर हारा किंग आहे. आणि हा कोण आहे? हा आलाय, तो ट्राय करते तिथं जायला, ट्राय करते सगळा करायला, पण त्याचा कोण ऐकत नाही. तो पुअर आहे, गरीब आहे, कारण त्याला राहायला पण जागा नाही. अख्ख्या बॉडीमध्ये त्याला राहायला पण जागा नाही. जर त्याला मिळाली आणि त्याला काहीतरी हे झाला आणि त्याच्याने त्याच्या बॉडीमध्ये त्याला काम करायला हे मिळालं, काहीतरी तो एचसेर हारा सांगते, त्या एचसेर हाराचा काहीतरी केला आणि एचसेर हाराला असा वाटला की अरे मी किती ग्रेट काम करतोय, आणि एचसेर हाराने बोलला ठीक आहे चल तू माझ्याबरोबर चांगला काम कर. तर तो काय होतोय? पुअर आहे, पण तो वाईज आहे. वाईज आहे म्हणजे काय? वाईज आहे म्हणजे त्याचं कनेक्शन अप्पर लेवल, वाईज विजडमच्या लेवल पर्यंत त्याचं कनेक्शन. तो विजडम घेऊन आलेला आहे. तो स्लोली स्लोली आहे ना, हा अॅनिमल सोल आहे ना, त्याला बॉडीचा हे सोडायला देणार आहे आणि तो बॉडीवर मग तो स्वतः हे करणार आहे. आणि तो स्वतः इकडची जो काम करायला आला ना तो काम करून घेणार आहे. म्हणून त्याला वाईज पुअर अँड वाईज चाइल्ड बोललेलं आहे. आणि त्या किंगला काय बोललेलं आहे? फुलिश किंग हू नोज नॉट हाऊ टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ. कारण त्याला स्वतःची काळजी घेता नाही, स्वतःची काळजी घेता येत नाही. म्हणजे काय करतोय तो? असं नाही लिहिलंय सगळ्यांची काळजी. राजा असतं त्याला काय करायचं असतं? सगळ्यांची काळजी घ्यायची असते, है ना. इथं काय लिहिलंय? राजा आहे पण तो काय स्वतःची काळजी घेऊ नाही शकत. स्वतःची काळजी घेऊन, कारण तो फुलिश आहे, त्याला कायच नाही माहिती. तो फक्त स्वतःसाठी सगळा करते, स्वतःसाठी. त्याला माहिती नाही की तो पॉइझन घेते की काय करते, कारण त्याला डिफरन्शिएट विजडमच नाही त्याची. म्हणून ही जी लाईन आहे ना, ती लाईन आपल्याला काय सांगते की जो आपला एचसेर हारा आहे ना, तो किंग आहे आणि तो एल्डर आहे, मोठा आहे. आणि जो आपला एचसेर तोफ आहे ना, तो काय आहे? तो पुअर आहे, वाईज आहे, पण तो काय आहे? छोटा आहे, तो चाइल्ड आहे. ओके, एवढं समजलं तर मी पुढे जाईन आता. आता जो एचसेर हारा आहे ना, एचसेर हारा प्रत्येक गोष्ट कशासाठी करतं? स्वतःसाठी करत असतं. तर एचसेर हारा प्रत्येक गोष्ट कशासाठी करते? स्वतःसाठी करते, स्वतःसाठी करते. तर काय होतं त्याच्यानी आहे ना, अख्ख्या हा जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये एचसेर हारा काय होतं की त्याला, तो राजा आहे, तो किंग आहे, तो सगळा स्वतःसाठी करते. तो ज्या ज्या पण गोष्टी करतोय ना त्या गोष्टीमध्ये त्याला काय मिळतंय? त्याला त्याचा आहे ना, कारण ह्या वर्ल्डचा लॉ आहे ना, टिट फॉर टॅट. जसा काम केलं तसं, तर तो काय पण काम करते तर त्याला त्याच्याबद्दल त्याचं हे मिळते, रिवॉर्ड मिळते त्याला इथं. कारण तो काय आहे? तो किंग आहे, तो इकडचा किंग आहे, तो रिच आहे, हे आहे, तर तो इकडं प्रत्येक गोष्ट करते तर त्याला मिळते. पण तो जो वाईज, पुअर आणि वाईज जो चाइल्ड आहे ना, तो ह्या लेवलमध्ये नाही काम करत आहे. तो जे काम करते ना, तो काम करते, तो काय काम मिळते, तो पुअर राहते. तो पुअर का राहते? कारण त्याला ह्या जगामध्ये, टिट फॉर टॅटच्या जगामध्ये त्याला रिवॉर्ड नाही मिळणार आहे. त्याचा रिवॉर्ड कुठे आहे? त्याचा रिवॉर्ड स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये ह्या जगाचा रिवॉर्ड नसतो. म्हणून त्याने किती पण चांगली काम केली ना, तरी तो कसा राहते? पुअर राहते, पुअर अँड वाईज राहते. कारण त्याचा जो मिशन आहे ना, तो मिशन करायसाठी तो काम करते. त्याचा मिशन आहे ना, तो मिशन करायचं, त्याची स्पिरिच्युअल जो काम आहे ना, तो काम होईपर्यंत त्याला, तर तुम्ही किती पण चांगला केला ना, तर तुम्हाला त्या चांगल्याच आहे ना ह्या जगामध्ये रिवॉर्ड आहे ना नाही मिळत. का नाही मिळत रिवॉर्ड? कारण ह्या जगामध्ये जो चांगला काम आहे ना, स्पिरिच्युअल आणि चांगला काम आहे ना, स्पिरिच्युअल चांगला काम, त्याचा रिवॉर्ड साठी तुम्हाला थांबायला लागतं. कारण हा जो सिस्टम आहे ना, या सिस्टम मध्ये जे ह्या सिस्टमच्या वर राहतात ना, त्यांच्यासाठी आहे ना मर्सी म्हणून एक गोष्ट देवानी बनवलेली आहे. जे ह्या सिस्टम मध्ये राहतात ना, ह्या अख्ख्या सिस्टम मध्ये, फिजिकल लेवलच्या सिस्टम मध्ये जे राहतात ना, त्याच्यामध्ये कर्माचा लॉ आहे, टीट फॉर टॅटचा. जे केला त्याचा तुम्हाला भरायला लागतं. जे केला ते तुम्हाला, त्याच्याबद्दल त्याचा तुम्हाला हे मिळणार आहे काय?
जैशी करणी वैसी भरणी. ओके, म्हणजे जर तुम्ही एखादी रॉंग गोष्टी पॉइझन खाल्ला तर तुम्हाला काय त्याचा आन्सर या जगामध्ये फिजिकल म्हणजे तुम्ही पॉइझन खाल्ला म्हणजे तुम्ही मरणार आहात, बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्याचा खून केला तर ह्या जगामध्ये काय आहे की तुम्हाला खून केला म्हणजे आता तुम्हाला फाशीची शिक्षा देते. हा ह्या जगाचा लॉ आहे. पण जे फिजिकल वर्ल्डच्या पण वरचा जो लेवल आहे ना, फिजिकल वर्ल्ड वर्ल्ड जो आहे ना, त्याच्या वरचा जो स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ना, त्या स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण कनेक्ट होतात आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड कनेक्ट करून या फिजिकल वर्ल्ड मध्ये काम करतात ना, त्यांच्यासाठी आहे ना मर्सी म्हणून एक गोष्ट येते या जगामध्ये. मर्सी काय आहे? मर्सी म्हणजे टीट फॉर टॅटच होणार आहे ह्या जगामध्ये. तुम्ही जर विष खाल्ला हो ना तर तुम्ही मरणार आहोत. पण मर्सी काय करणार आहे? मर्सी म्हणजे तो जो टाइम आहे ना, तो टाइम वाढवणार आहे. मर्सी काय करणार आहे? तुम्ही विष खाल्ला ना तर तुम्ही लगेच नाही मरणार, तुम्ही 1 महिन्यानी माराल. पण तुम्हाला 1 महिना जो टाइम देतो ना, तर त्या टाइमामध्ये तुम्ही काय करू शकता? तुम्ही इलाज करू शकता तुमचा. तुम्हाला साप चावला ना की तुम्ही मेले पाहिजेत. पण जर मर्सी असेल ना तर तुम्हाला साप चावला ना तर तुम्ही 2 दिवस 3 दिवस जगाल. हॉस्पिटलमध्ये नेऊन हे करून ते करून काहीतरी त्याच्यावर इलाज करताय. आणि जर इलाज केला ना आणि ती मर्सी जर तुम्ही घेतली ना तर मग हा जो आउटकम आहे ना तो चेंज होतो. कारण तुम्ही काय केलं, तुम्ही या मधल्या पिरियडमध्ये सफरिंग सफरिंग नावाची जी गोष्ट आहे ना ती केली. म्हणजे सफरिंग काय मर्सीचा पार्ट आहे सफरिंग. म्हणजे तुम्ही जर खून केला ना तर लॉ प्रमाणे या जगाच्या फिजिकल लॉ प्रमाणे काय करायला पाहिजे, तुम्हाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. खून केला, दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला. किंवा तुम्ही खून केला म्हणून लॉच्या प्रमाणे तुम्हाला कोणतरी येऊन तुमचा खून करणार आहे, बरोबर. पण मग मर्सी काय करतं? मर्सी त्याच्यामध्ये काय करतं, नाही त्याला टाइम देऊ आपण. मग त्या टाइमामध्ये काय होतं, त्याला फाशीची शिक्षा, त्यात पकडले गेला काय झालं तरी त्याला दुसरा कोणी येऊन नाही मारेल, त्याला पकडला, सिस्टम मध्ये आला, मग त्याला जेलमध्ये टाकला, मग त्याला 14 वर्षाची सजा झाली. तो 14 वर्षाचा जो पिरियड आहे ना, तो 14 वर्षाचा पिरियड कसला आहे? सफरिंगचा पिरियड आहे, है ना. तर तो लगेच मेला असता, फाशी मिळाली असती तर त्यांनी सफर केला असता? त्यांनी सफर नाही केला असता, मेला असता तो. पण आता 14 वर्ष जर जेलमध्ये राहते तर तो काय करते? सफर करते ना, सफरिंग. तर सफरिंग हा पार्ट कसला आहे? सफरिंग हा पार्ट कसला आहे? तो मर्सीचा पार्ट आहे. जी मर्सी झाली ना, त्या मर्सीमुळे काय होते, तो मर्सीमुळे तो लगेचच्या लगेच मरत नाही, तो सफर करते, त्याच्या बदल्यात हे करते. आदामाने जेव्हा फ्रूट खाल्ला ना तर देवाने सांगितलं होतं ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू खास मरशील करून. फिजिकल लेवलमध्ये काय होतं, त्यांनी फ्रूट खाल्ला तर मेला पाहिजे होता. पण देवानी मर्सी दिली. देवाने काय सांगितलं, तू 1000 वर्ष जगशील आणि 1000 वर्ष तुला आता सफर करायला लागेल. काय सफर करायला लागेल? तुला मेहनत करून खायला लागेल, हे करायला लागेल, ते कर. तो सफरिंगचा जो पार्ट आहे ना तो काय, सफरिंगचा जो पार्ट आहे तो मर्सीचा पार्ट आहे. जर आपण विचार केला नाही की सफरिंग इव्हल आहे, सफरिंग इव्हल नाही. सफरिंग काय आहे? सफरिंग मर्सीचा पार्ट आहे. कारण तुम्हाला जे मिळायला पाहिजे होतं ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा मिळालंय तुम्हाला, सफरिंग मिळालंय. म्हणून चांगली माणसं जी असतात ना ती लोक या जगामध्ये सफर करतात. का सफर करतात? कारण त्या लोकांनी जे केलं ना त्याच्या हिशोबाने त्यांना काय मिळालं पाहिजे? टीट फॉर टॅट मिळालं पाहिजे. त्यांनी जे काम केलं ना, जो अॅनिमल सोल, तुमच्या गॉडली सोल असताना तुमचा अॅनिमल सोल जो काम करतं ना, ते अॅनिमल सोल काय काम करते, तो असा काम करते की ज्याच्यामुळे त्याला आहे ना खूप मोठी सजा झाली पाहिजे होती. पण ती मोठी सजा न होता काय होतं, त्याला टाइम दिला जातं की बाबा नाही चल 1 वर्ष, तू 1 वर्ष सफर कर. तो हा जो सफरिंगचा पार्ट असतो ना, म्हणून गुड पीपल सफर करतात या जगामध्ये. का गुड पीपल सफर करतात? कारण ती लोक आता वेगळ्या लॉ सिस्टमच्या खाली आलं. जर तुम्ही अॅनिमल सिस्टम मध्ये असाल ना, त्या अॅनिमल सिस्टम मध्ये, फिजिकल वर्ल्ड मध्ये, तर तुम्ही जे कराल ना त्याचं तुम्हाला त्या टायमाला तुम्हाला हे मिळतं. जे केलं ना त्याचा टीट फॉर टॅट तेव्हाच्या तेव्हा मिळतं. तुम्ही जर कोणाला फसवलात ना तर तुम्हाला फसवला म्हणून तुम्हाला त्या टायमाला तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. लगेचच्या लगेच तुम्हाला कळते, मी त्याला फसवला, आता त्याला हे केलं, आता त्याचा पैसा मला, आता मी त्याला पैसा मला आला त्याचा. कारण अॅनिमल लेवलवरती तसं आहे, जे केलं त्याचा तुम्हाला तसाच्या तसा मिळतं. पण जर तुमचं स्पिरिच्युअल कनेक्शन असेल आणि स्पिरिच्युअल लेवलमध्ये असेल ना, तर तुम्ही चुकून पण जर कोणाला फसवला ना तर तुम्हाला त्याचा नाही मिळेल सगळं, कारण तुम्हाला टाइम मिळेल. तो टाइम लेवल, मग त्या टाइम लेवलमध्ये तुम्हाला तो सफरिंगचा पिरियड येतो. मग त्या सफरिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला समजतं की अरे मी चुकलो, मी चुकी केली, हे केली. मग तुम्हाला काय मिळतं, तो पेशुआ करायचा, आपण जे करतो ना रिपेंटन्स करायचा टाइम मिळतो. मग तुम्ही रिपेंटन्स केला ना, मग ती गोष्ट नाही होणार आहे कुठली, जो तुम्हाला फिजिकल लेवलमध्ये जो रिवॉर्ड मिळणार होता ना तो रिवॉर्ड नाही मिळणार आहे तुम्हाला.
तर तुम्ही जी चूक केली ना ती चूक पण पुसले जातं. कारण हा रिपेंटन्सचा, मर्सीचा हा जो हे जे लॉज आहेत ना ते लॉज कुठे आहेत ते स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून या जगामध्ये येतात. तो गुड साठी आहे. म्हणून हा गुड जो आहे ना तो पुअर राहतोय कधी पण. का पुअर राहतोय? कारण त्याचा रिवॉर्ड त्याला तिथल्या तिथं नाही मिळणार आहे. त्याचा रिवॉर्ड त्याला नंतर मिळणार आहे. तर नंतर कधी मिळणार आहे त्याचा रिवॉर्ड? तर त्याला एंड मध्ये मिळेल किंवा वर्ल्ड टू कम मध्ये मिळेल. म्हणून कुठलं कुठलं जे रिवॉर्ड आहेत ना ते वर्ल्ड टू कम मध्येच मिळणार आहे. कारण तुम्ही जो काम केलंय ना ह्या वर्ल्ड मध्ये जो मिशन असतं ना तो मिशन केलेला जो काम आहे ना तो काम केलेला जो रिवॉर्ड आहे ना तो ह्या वर्ल्ड मध्येच ना आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत ना जे आपण स्पिरिच्युअल गोष्टी जे आपण करतो ना त्याच्यासाठी ह्या वर्ल्ड मध्ये रिवॉर्डच नाही. का रिवॉर्ड नाही? कारण ह्या वर्ल्ड मध्ये तो रिवॉर्ड आता आहेच नाही. तो नंतर येणार आहे. त्या पुढच्या जो वर्ल्ड आहे ना त्याच्यामध्ये तो रिवॉर्ड येणार आहे. मग तुम्हाला त्या वर्ल्ड साठी त्या वर्ल्ड पर्यंत थांबायचं आहे. मग त्या वर्ल्ड पर्यंत थांबायचं म्हणून तुम्ही या वर्ल्ड मध्ये काय राहता? पुअर राहता. पुअर म्हणजे गरीब नाही. पुअर म्हणजे काय की तुमचं जे आहे ना ते तुम्हाला पुढे मिळणार आहे. आणि सफरिंग का आहे? कारण सफरिंग ह्याच्यासाठी आहे कारण जी चूक झाली ना त्या चूक मधून तुम्ही त्या अॅनिमल सोल मध्ये नाही अडकला पाहिजे. आणि अॅनिमल सोल मध्ये अडकून परत कर्माच्या लॉ मध्ये नाही अडकलं पाहिजे. आणि तुम्हाला टिट फॉर टॅट नाही मिळाला पाहिजे. म्हणून तुम्हाला रिपेंटन्स मिळाला पाहिजे. म्हणून तो सफरिंगचा पिरियड आहे. आणि सफरिंगचा पिरियड काय आहे? कारण तुम्हाला तिथल्या तिथं न मिळता तो लॉंग टर्म मिळते. तुम्ही जी गोष्ट केली ना त्याला एक दिवसामध्ये तुम्हाला जे मिळायला पाहिजे ना तो एक दिवसामध्ये न मिळता तुम्हाला 1 वर्षानंतर मिळते त्याचा रिवॉर्ड. म्हणजे वाईट गोष्ट जर तुम्ही केली ना तर त्याचा वाईट गोष्टीचा रिवॉर्ड कधी मिळेल? 1 वर्षाने मिळेल वाईटचा. का? कारण तुम्हाला तुमच्यामध्ये आता रिपेंटन्स आणि तुम्ही पेशुआ करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कारण तुमचा कनेक्शन आहे अप्पर वर्ल्ड सांगते म्हणून तुम्ही ते करू शकता. म्हणून तो लांबवले जातं. आणि लांबवले गेला म्हणून काय होतं की तुम्हाला जो मधला पिरियड आहे ना तो सफरिंगचा पिरियड येतो. सफरिंग का आहे? कारण सफरिंग नाही केली तर तो तुम्हाला उद्याच्या उद्या मिळायला पाहिजे. आणि जर तुम्ही सफरिंग केला तर तुम्हाला माहिती पडेल की मी कशाला हा माझ्यासाठी कशाला त्रास आहे. कारण तो त्या फुलिश किंगला नाही माहिती. तो फुलिश किंग साठी ते सफरिंग नाही आहे. त्या फुलिश किंगला नाही माहिती की सफर का होते. पण तुमचा जो छोटा बच्चा आहे ना आतमध्ये गुड इन्क्लिनेशन त्याला माहिती आहे की सफरिंग का होते. अरे सफरिंग होते म्हणजे काहीतरी मर्सी आहे ही माझ्यावर. का मर्सी आहे? मी कुठं चुकलो? मग ती चूक जर सुधारली तर तुम्हाला तो रिवॉर्ड पण नाही मिळणार आहे इव्हलचा. आणि तो इव्हल जो तुम्ही केला तो पण पुसले जातो. ही गोष्ट समजली असेल तर मी पुढे जातो. त्यात मी पुढे नाही जात आणि कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ही. चोजन पीपल म्हणजे काय? चोजन पीपल म्हणजे तुम्हाला आहे ना नॉर्मल जो हा जग देवानी ज्याच्यासाठी बनवलाय ना त्याच्यासाठी नाही तुम्हाला हे केलेलं आहे. बाकीचे सगळ्या माणसांना सगळ्यांना 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 या जगासाठी बनवलेलं आहे. तुम्हाला देवानी चोजन केलंय म्हणजे काय? चोजन म्हणजे तुम्हाला काहीतरी स्पेशल करायसाठी केलेलं आहे. स्पेशल म्हणजे तुम्ही स्पेशल आहे नाही. तुम्हाला इथे स्पेशल मिशन करायसाठी केलेलं आहे. चूज केलेलं आहे स्पेशल मिशन करायसाठी. आणि तो चूज केलेला स्पेशल मिशन आहे ना तो वयासाठी अख्ख्या सिस्टम मध्ये ना मर्सी नावाची गोष्ट आहे. नाही तर मर्सी नावाची गोष्टच नसती. मर्सी देवानी ह्याच्यासाठी टाकली आहे कारण ह्या वर्ल्ड मध्ये टिट फॉर टॅट आहे सगळ्या गोष्टी. तो जो हा वर्ल्ड ज्याच्या ताब्यात दिलेला आहे ना हा वर्ल्ड ज्याच्या ताब्यात दिलाय ना त्याला सांगितलेलं आहे कसा चालवायचा. तो चालवते हा वर्ल्ड सगळा व्यवस्थित. त्याला माहिती आहे की याने हे केलं तर त्याला ते करायचं, त्यांनी हे केलं तर ते करायचं, हे करायचं त्याला माहिती आहे सगळं. पण त्याला एक गोष्ट सांगितली की ही माझी माणसं आहेत. हा चोजन पीपल आहे. हा माझा वर्ल्ड आहे. ही माझी माणसं आहेत आणि यांच्यासाठी वेगळे रूल्स आहेत. काय रूल्स आहेत की यांच्यासाठी मर्सी आहे. मर्सी आहे म्हणून काय की ह्यांना मारू नको, यांना सफर करायला लाव. ती लोक सफर होऊ शकतात पण डायरेक्ट तुम्ही खलास नाही करू शकत. माझ्या ऑर्डर शिवाय तू खलास नाही करू शकत त्यांना. तर ते ती लोक सफर होतील. आणि दुसरी गोष्ट त्याला काय सांगितलेली आहे की ह्या लोकांनी काय केलं तर मला विचारल्याशिवाय यांच्यावर ऍक्शन नाही घेऊ शकत तू. म्हणून आपण लाशोनारा केली हे केली म्हणून त्याला परमिशन घ्यायला लागतं. म्हणून आपण लाशोनारा केली की तो देवाकडे जाऊन आपली लाशोनारा करतो. कारण हा जो पुअर चाइल्ड आहे ना हा पुअर चाइल्ड जो आहे ना तो 13 वर्षाचा झाल्यावर 12 वर्षाची मुलगी झाल्यावर किंवा 13 वर्षाचा झाल्यावर ना फुल ह्युमन बिंग झाल्यावर येतो ना तो इनकार्नेशन असतं तरच येतं. इनकार्नेट होतं तेव्हाच होतं. रिबर्थ मध्ये नाही. रिबर्थ मध्ये तुमचा अॅनिमल सोल रिबर्थ घेऊ शकतो.
आणि ॲनिमल सोल इम्पॉर्टंट ना आहे. तो तुमची पर्सनॅलिटी हे नाही ते सगळं बनवायला मध्ये तुम्हाला मदत करतं. पण तुम्ही जर हायर मिशन मध्ये आलो ना, तर त्या गोष्टीचा विचारच करू नका. म्हणून तुम्हाला आयडल वर्शिप नको करू, हे नको करू, ते नको करू सांगितलेलं आहे. कारण त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या सिस्टम मध्ये येतात. देवानी तोरा का दिला? सिन्नाई पर्वतावर उतरून तोरा का दिला? कारण तो काहीतरी वेगळ्या लेवलचा आहे म्हणून तो तोरा दिला ना. नाहीतर माणसांनीच सिस्टम काढला असतं ना शोधून. जर योगा सिस्टम हे सिस्टम तुम्हाला अशी कुठं हे काही की योगा कोणी वर देवाने उतरून योगा दिला असं आहे कुठं? सगळ्या जी गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी इन्स्पायर झालेल्या गोष्टी आहेत ना. पण तोराबद्दल तोरा इन्स्पायर झालेला असं नाही सांगत ना. तोरा आपल्याला दिला अप्पर लेवल मधून खालच्या लेवल मध्ये उलटा उलटा फ्लो दाखवते त्याचा. आणि त्या सिस्टम मध्ये काय आहे, कारण त्या सिस्टम मध्ये वरच्या लेवलचा जो सिस्टम आहे ना, तो जेव्हा इन्फ्लुएन्स करतोय ना खालच्या लेवलच्या सिस्टमला, तेव्हा अख्खी सगळी गोष्ट वेगळी होतं. सगळा टोटल हे होतं. जर इकडं फिजिकल लेवल मधला जो राजा आहे ना, त्या राजाने फिजिकल लेवलचा राजा कोण आहे? फिजिकल लेवलचा राजा तो आहे. त्याला आपण सतान बोलतो ना, तो आहे या फिजिकल लेवलचा राजा. तो राजा आहे ह्या जगाचा. जसा आपल्या बॉडीमध्ये अॅनिमल सोल आहे ना राजा, तसा ह्या अख्ख्या फिजिकल वर्ल्ड मध्ये तो राजा आहे. मग तो जो राजा आहे ना, त्या राजाला ह्या जगा कसा चालवायचा, काय चालवायचं, सगळं रूल्स अँड रेग्युलेशन सगळं दिलेलं आहे. पण त्या राजाला आहे ना, जेव्हा त्याच्यावरून जेव्हा काहीतरी हुकूम होता ना, त्याच्यावरून म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून जेव्हा सगळ्या स्पिरिच्युअल वर्ल्डचा आणि सगळ्याचा जो राजा आहे ना, तो किंग ऑफ किंग, तो जेव्हा तिकडनं जेव्हा त्याला काय मेसेज पाठवतं ना, हे पाठवतं ना, तर त्याला आहे ना इकडे फिजिकल लेवलचे रूल्स पण चेंज करायला लागतात. पण तो फिजिकल रूल चेंज करताना त्याच्यामध्ये काहीतरी हे करतं. म्हणजे त्यांनी आता नाही करायचं, मग ठीक आहे मी 1 वर्षांनी करेन. पण ते 1 वर्षापर्यंत काय आहे? 1 वर्षापर्यंत तो जेलमध्ये असेल, म्हणजे तो सफरिंग असेल, त्याला सफरिंगनी कव्हर झालेला आहे तो सफरिंग. असा सिस्टम आहे तो. म्हणून दुसरी जी अॅनिमल लेवलची माणसं आहेत, ती लोक काय करतात? ती लोक गुडनेसच सोडून देतात. अख्खा गुडनेसच सोडून देतात. चांगला करायचा, चांगला हे करायचं सगळं सोडूनच देतात. कारण जर तुम्ही चांगला करायचं सोडून दिले, हे केलं, तर तुम्हाला लगेचच्या लगेच सगळं मिळणार आहे. तुम्ही जे वाईट कराल ना, त्याचा वाईट तुम्ही कोणाला फसवला ना, तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे त्याचा. कारण या जगामध्ये तसा रूल आहे. तर त्या सगळ्या गोष्टी, पण त्या लोकांना दुसऱ्या गोष्टींचा पण हे मिळतं ना. त्या लोकांनी जर कोणाला खून केला, तर त्यांना लगेच त्यांना कोणतरी मारणार आहे. ती लोक वेगळ्या रूल्स खाली आलं जातं. अप्पर लेवलच्या रूल्स खाली आलं ना, त्याच्यामध्ये मर्सी येतं, सफरिंग येतं, येशुआ येतं, रिपेंटन्स येतं. म्हणून ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला काय दिसतं, की जी चांगली माणसं आहेत ती लोक सफर करतात. हा, चांगली माणसं सफर करतात, पण चांगली माणसं याच्यासाठी सफर करतात कारण त्या लोकांचा जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मधून त्यांनी केलेला इव्हल आहे किंवा त्यांनी कधीतरी काहीतरी छोटा मोठा इव्हल केलाय, तो इव्हल काळासाठी सफर करतात ती लोक. कारण तो नाही काढला तर त्यांना भुगतायला लागणार आहे. आणि जर नाही भुगतला आता ना, तर मेल्यावर त्यांना भोगायला लागणार आहे. आणि कारण आपण अॅनिमल सोलला पण उचलून आपला अॅनिमल सोल आहे ना, आपण अॅनिमल सोल एवढा एवढा रिफाईन करतो ना, की आपण अॅनिमल सोलला पण गॉडली सोल समथिंग घेऊन जातोय वर. तो अॅनिमल सोल सुटतं ह्या जगामध्ये. म्हणून आपल्याला नॉन व्हेजिटेरियन खायला अलाउड आहे. कारण नॉन व्हेजिटेरियन आपण खाल्ला तर काय होतंय, दुसऱ्या अॅनिमलचा जो अॅनिमल सोल आहे ना, तो आपल्या अॅनिमल सोलचा पार्ट होतो. आणि त्याच्याने आपण त्या अॅनिमल लोकांना पण सुटका देऊ शकतो. कारण त्या बाकीच्या कोणाला सुटका नाही तशी. ह्युमॅनिटीच्याच लेवलनी सुटका आहे. म्हणून तुम्हाला कोशर खायचा अलाउड केलेलं देवाने. का कोशर खायचा अलाउड केला? कारण जो बाकीची सगळे जे अॅनिमल्स आहेत ना, त्या अॅनिमल लोकांना तो सिस्टम मध्ये स्पिरिच्युअल सिस्टम मध्ये जायसाठी चान्स नाही दिलेला आहे देवाने. त्या लोकांना इकडं त्यांचं काम करायला दिलेलं. त्या अॅनिमल सोल ती लोक इकडच्या ह्याच्यामध्ये आहेत, या फिजिकल लेवलच्या सॉफ्टवेअर मध्ये आहेत ती लोक. त्या लोकांना जर वरच्या लेवलमध्ये न्यायचं आहे, काय करायचं आहे, त्यांचं काम झालं इकडचं हे केलं, तर मग तुम्हाला अलाउड केलेलं आहे देवाने, की तुम्ही अशा पद्धतीने या पद्धतीने असं असं करून खा. तर त्यांचा जो सोलचा जो सॉफ्टवेअर आहे ना, तो तुमच्या बॉडीचा सॉफ्टवेअर बनतो आणि तुमच्या बॉडीचा सॉफ्टवेअर बनल्यावर काय होतं, तुम्ही त्यांना सुटका देऊ शकता. कारण तुम्ही जर स्पिरिच्युअल गुड कामं केली, स्पिरिच्युअल कामं केली, त्या एनर्जीने तुम्ही काहीतरी स्पिरिच्युअल केलं, तर
त्या सॉफ्टवेअरला, त्यांच्या अॅनिमल सोलला सुटका मिळते. कारण आपल्या अॅनिमल सोलला पण तशीच सुटका मिळणार आहे. कारण आपला अॅनिमल सोल आपल्या गॉडली सोलचं ऐकून जे त्याच्यामध्ये चेंजेस करतं ना अॅनिमल बिहेवियर मध्ये, आपल्या ह्युमन अॅनिमल बिहेवियर मध्ये, त्याच्याने तो गॉडली सोल ती जास्तीत जास्त आयडेंटिफाय करतो आणि त्याच्याने त्याला सुटका आहे. म्हणून तो 1 वर्षाचा पिरियड आहे. त्या 1 वर्षाच्या पिरियड मध्ये तो अॅनिमल सोल आहे ना, त्याला 1 वर्ष लागतं बॉडी सोडायला. माणूस मेल्यावर आहे ना, तो मेल्या त्याची अॅनिमल सोल त्याची बॉडी नाही सोडत. त्याचा गॉडली सोल आहे ना, लगेचच्या लगेच त्याची बॉडी सोडतो तो मेल्याबरोबर. किंवा कधी कधी तर त्याचा गॉडली सोल आहे ना, तो माराच्या 6 महिने 1 वर्ष पहिलेच त्याची बॉडी सोडून जातो. पण तो अॅनिमल सोल जो आहे ना, तो अॅनिमल सोलला बॉडीच सोडायची नसतो. तो स्लोली स्लोली सोडतो आणि अॅनिमल सोलनी ती बॉडी पण सोडली ना, तर बॉडी पण सोडल्यावर तो अॅनिमल सोल आहे ना, ती बॉडी, मेलेली बॉडी पण सोडत नाही 1 वर्ष. 10.5 महिना. म्हणून आपण जाळाचं नसतं बॉडी, कारण तो अॅनिमल सोल येत असतं ती बॉडी बघायला घडी घडी. त्याची माझी बॉडी करून येत असत. आणि मग तो तिथं खाली त्या कबरेमध्ये पण आतमध्ये जाऊन बघतो त्याची बॉडी. म्हणून आपण ते 3 दिवसाचा, 7 दिवसाचा आणि ते महिन्याचा आणि ते सगळा करतो. कारण तो अॅनिमल सोल आहे ना, तो अॅनिमल सोल तिथं जेव्हा जेव्हा करतो आणि जर तो गॉडली वागलेला असेल ना, ती बॉडी आणि तो अॅनिमल सोल गॉडली वागलेला असेल ना, तर तो गॉडली सोल पण येतो त्याच्या संगती त्या टायमाला. आणि गॉडली सोल पण त्या टायमाला येतो. 3 दिवस, 7 दिवस हे ना त्याच्यामध्ये येतो. आणि 1 वर्षानंतर तो गॉडली सोल 1 वर्षामध्ये त्याला घेऊन जाणार आहे अॅनिमल सोलला. पण कितीतरी माणसं एवढी गॉडली वागतात ना, की त्यांचं आहे ना, मेल्या त्यांचं अॅनिमल सोल पण जातं त्यांच्या गॉडली बॉडी बरोबर, गॉडली सोल बरोबर. तर आपल्याला तेवढा चांगला वागायचा आहे, तेवढा गॉडली वागायचा आहे, की आपण मरू ना, अॅनिमल सोल आहे ना लगेचच्या लगेच जाईल. कारण आपल्याला तो जर सिस्टम समजला ना, तो सिस्टम मध्ये आपण त्या सिस्टम मध्ये आपण फायदा घेऊ शकतो ना. कशाला 1 वर्ष तुम्ही जर तुम्ही विचार करा, तुम्ही तुमची बॉडी सडताना बघितली, कीड खाताना बघितली, हड्ड्या होताना बघितली, तुमच्या अॅनिमल सोलला किती किती पेन होणार आहे, वेदना होणार आहे, किती त्रास होणार आहे. पण जर अॅनिमल सोलनी ती बॉडी फटाकन सोडली आणि गेला तो, तर त्या सगळ्या गोष्टीपासून अॅनिमल सोलला पण तो त्रास नाही होणार आहे तुमच्या. कारण त्याला पण समजणार आहे ना, की बाबा स्पिरिच्युअल वर्ल्डच्या लॉज वेगळे आहेत, स्पिरिच्युअल वर्ल्डच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून हा अख्खा जो सिस्टम आहे ना, या सिस्टम मध्ये आपल्याला आहे ना सगळ्या गोष्टी दिल्यात. कसा खायचा, कसा वागायचा, कसा मेल्यावर काय काय करायचं ते पण सांगितलेलं आहे. पैदा होताना कसा काय करायचा, पैदा झाल्यावर काय करायचं आणि मेल्यावर काय करायचं. म्हणजे बर्थ व्हायच्या आधीपासून ते मेल्यावर आणि मेल्यानंतर पर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. कारण स्पिरिच्युअल लेवलच्या लॉज ह्या फिजिकल लेवलच्या लॉज मध्ये काय चेंजेस करतात आणि कसा चेंज होऊन आपल्यामध्ये कसा ते लॉज जातात त्याच्यासाठी दिलं. म्हणून चांगल्या माणसांना त्रास होतो. चांगल्या माणसांना त्रास होतो कारण सफरिंग इज अ पार्ट ऑफ मर्सी. जर तुम्हाला त्रास नाही दिला ना, तर तुम्ही जे केलंय ना ते फटाकन त्या टायमाला दिला पाहिजे. खून केला तर त्याची सजा फाशीची सजा आहे. तुम्हाला दुसरा कोणतरी येऊन तुम्ही खून केला ना, तर झाड तुमच्या डोक्यावर पडला पाहिजे, असा नेचरचा कायदा आहे. पण तुम्ही जर सफर केला ना खून करून 14 वर्ष, तर त्याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला मर्सीच्या खाली आणलेला आहे. मर्सी तुम्हाला मिळते. टाइम एक्सटेंड केलेला आहे तुमचा. म्हणून दरवर्षी आपण किप्पूर येतं, दरवर्षी आपल्याला चान्स मिळतं रिपेंटन्स करायचा. कितीतरी गोष्टी आपल्याला नाही न कळता आपण करतो ना, त्या गोष्टींसाठी आपण रिपेंटन्स करतो. आणि रिपेंटन्स केल्यावर काय होतं, रिपेंटन्स केलं, आपण चूक केली, हे केली, ते केली, तर तुम्ही जे केलं ते नाही केल्यासारखं होतं आणि जे तुम्ही केलं त्याचा रिवॉर्ड नाही मिळणार आहे. बरोबर. म्हणून मग तुमच्या नवीन बुक मध्ये नवीन परत बुक उघडले जातं. तुमचं नवीन लाईफ, बुक ऑफ लाईफ मध्ये तुम्ही येता. पण तुम्ही ह्या सिस्टम मध्ये असाल तरच. तुम्ही ह्या सिस्टम मध्ये नाही ना, तर तुम्हाला तुमच्या संगती ती गोष्टच नाही होणार आहे. सगळेजण ह्या सिस्टम मध्ये नाहीत. जो सगळ्यात मोठा या जगाचा सगळ्यात, जसा माझ्यामध्ये मीपणा वाढल्यावर मी बोलतो ना, मीच आहे, मैच सब कुछ है ना. म्हणजे माझा जो इव्हल इन्क्लिनेशन अॅनिमल सोल एवढा मोठा होता ना, की माझं पर्सनॅलिटी सगळ्या ओव्हरटेक करते, तो बोलतो मैच सब कुछ. तसा तो सैतान पण आहे ना ह्या जगामध्ये, जास्ती इव्हल झाला, जास्ती हे झाला, तर तो बोलतो मैच सब कुछ. मग तो बोलतो की देर इज नो अदर गॉड, मीच गॉड आहे असं बोलतो तो.
जसं मी बोलतो ना की मीच मीच गॉड, देवबीव काय नाही, मीच आहे, मी जे करीन तेच होतं, तसं तो सैतान पण तसंच आहे. तो बोलतो देवबीव काय नाही, मीच देव आहे, तुम्ही सगळ्यांनी माझी नमाज करा, मला माझी पूजा करा. आणि तो मॅनिप्युलेटिव्ह आहे. कारण जसा आपला इव्हल इन्क्लिनेशन आहे ना, आपलं इव्हल इन्क्लिनेशन म्हणजे आपल्या अॅनिमल सोलला जसा चान्स दिलेला आहे ना स्पिरिच्युअल गोष्ट करायसाठी, गॉडली सोल बरोबर कनेक्ट करायचा, तसा त्या सैतानाला पण चान्स दिलेला आहे. अप्पर लेवलचा जो आहे ना त्याचा काउंटर पार्ट त्याच्याबरोबर कनेक्ट व्हायचा. आणि तो अप्पर लेवलचा जो कनेक्शन आहे ना, त्या कनेक्शन मध्येच गडबड झालेली आहे. आणि आपण ती तो कनेक्शन मधलीच गडबड रिपेअर करतोय ह्युमॅनिटी. क्वेश्चन राखेल, मी आन्सर दिला आहे की नाही दिला ते मला पहिले सांगा क्वेश्चनचं तुमचा. येस, ऑलमोस्ट. तरी असं मला वाटतं की आय डोंट नो, आय हॅव सीन some very close people, very nice people who had a या very bad life. So it pains ते my heart. बॅड बॅड लाईफ ना आहे, लाईफ बॅड नसतं, सफरिंगची लाईफ Uh, असतं. बॅड लाईफ, बॅड लाईफ suffering. Yeah, they suffered. या So, ऑलवेज so, ऑलवेज रिमेंबर, सफरिंग इज hmm, पार्ट ऑफ मर्सी. एखादा माणूस जर सफर करते ना, त्याचा अर्थ आहे की त्याला काहीतरी मर्सी दिलेलं आहे, चान्स आहे त्याला. जोपर्यंत आहे ना तो डेथ नाही होत ना माणूस, वेन अ पर्सन डाईज ना, इट इज नथ, म्हणजे तो आता नथिंग झाला, कायच नाही त्याच्याकडे, तो कायच नाही करू शकत. पण सफरिंग करते ना म्हणजे काय, hmm, त्याच्याकडे काहीतरी चान्स आहे परत जिवंत व्हायचा. तर सफरिंग इज पार्ट ऑफ, का सफरिंग पार्ट, कारण सफरिंग ह्याच्यासाठी आहे कारण त्या लोकांनी ह्या लाईफ मध्ये नाही, त्या लोकांचं काहीतरी आहे. बघा किंग डेव्हिड आहे ना, त्यांनी पण जेव्हा आहे ना बादशेबा त्याची होणारी बायकोच होती, पण त्यांनी बादशेबा बरोबर त्यांनी इव्हल इन्क्लिनेशन युज करून काय केलं, त्यांनी बादशेबा बरोबर तिच्या नवऱ्याला वॉरवर पाठवला आणि मग yes, तिच्या yes. नवऱ्याला मरल असा केला आणि त्याच्या बादशेबा बरोबर त्यांनी हे केलं, कारण Lagna त्याच्यामध्ये से. लस्ट पैदा झाला. त्यांनी त्याच्या बाल्कनी मधून बघितलं ती आंघोळ करताना, तर त्याच्यामध्ये लस्ट पैदा झाला. लस्ट पैदा मी इव्हल इन्क्लिनेशन त्याचा काहीतरी काम केलं, पण इव्हल इन्क्लिनेशन काम केल्यावर काय झालं, त्याला जो पहिला मूल झाला ना तो मूल पण मेला. तिच्यापासून जो पहिला मूल झाला ना तो पहिला मूल मेला त्यांचा. जो प्रॉफिट होता ना, प्रॉफिट नातान, त्यांनी येऊन सांगितलं त्याला की असा असा केला, असा असा केला तर काय सजा केली पाहिजे. त्यांनी सांगितलं असा केला तर त्याला अशी अशी सजा दिली पाहिजे. असा माणूस कसा करू शकतो, एखाद्या दुसऱ्या माणसाची शीप कशी घेऊ शकते स्वतः, म्हणजे तूच केलंस हे. तर तो बोलतो अरे मी चुकलो. पण त्यांनी माफी Hmm, मागितली देवाची आणि त्यांनी रिपेंटन्स केला, पण त्याला सफरिंग मिळाला. त्यांचा जो झालेला बच्चा होता ना तो मेला hmm, आणि त्याला अजून सफरिंग मिळाली, फॅमिन आला, कितीतरी गोष्टी झाल्या. पण जेव्हा ती गोष्ट जेव्हा हे झाली ना, तेव्हा त्याच्यानंतर तिला जो दुसरा मूल झाला ना तो किंग सॉलोमन. तो आपल्याला ना किंग डेव्हिडच्या स्टोरी मधून ना, किंग ह्याच्यामधून काय सांगते, देव आपल्याला सांगते की तुम्ही आहे ना किती पण खाली पडलाव ना, एखाद्या बाईला तू बाल्कनी मधून बघितलास आणि तुझ्यामध्ये लस्ट निर्माण झाला आणि तू किंग आहेस म्हणून तू सगळ्या अख्ख्या गोष्टी चालून तू त्या बाईला प्राप्त करून घेतलीस आणि तू हे केलास, तर हा खूप मोठा पाप आहे. आणि ती लग्न झालेली बाई होती आणि अख्खा सगळा सिस्टम फिरून तू तोराचं लॉज हे करून ते करून कसा तू बरोबर आहेस हे पण तू प्रूव्ह करून दिलं जगाला. पण तू जे केलंस ते चुकीचं होतं, तर त्याच्यासाठी तुला तेशुवा करा, रिपेंटन्स करायला पाहिजे. म्हणून किंग डेव्हिडनी रिपेंटन्स केला आणि किंग डेव्हिडनी रिपेंटन्स केल्यावर जे झालं ना, त्याच्यानी त्या तोरा वर्ल्डला काय समजते की रिपेंटन्स आहे ना, इवेल हाराच्या गोष्टी पण नल अँड वॉइड करू शकते. म्हणून किंग डेव्हिड तेलिमी मध्ये रिपेंटन्स एवढं तप्प आहे. कारण त्याच्या आधी माणसांना माहितीच नव्हतं की रिपेंटन्स करून मी सगळा व्यवस्थित, जर आदामाला माहिती असतं ना रिपेंटन्स करून मी सगळं हे करू शकते, तर आदामाने रिपेंटन्स केला असता लगेचच्या लगेच. फल खाल्ला ना हवानी आणि आदामानी, दोघांनी रिपेंटन्स केला असता त्यांना जर माहिती असतं. आणि रिपेंटन्स करून त्या लोकांनी जे फल खाल्ल्याचं जे हे होतं ना ते सगळं नल अँड वॉइड करू शकत होतं, पण त्यांना माहिती नव्हतं रिपेंटन्सचं. नोवाला माहिती नव्हतं रिपेंटन्सचं, अब्रामाला रिपेंटन्सचा माहिती नव्हता. त्यांना सगळ्यांना माहिती होतं की इकडच्या लॉज प्रमाणे हे केलं की हे झालं पाहिजे. पण किंग डेव्हिडच्या टायमाला समजला, किंग डेव्हिडच्या त्या ह्याच्यानी समजला, तोरा वर्ल्डला अख्ख्या सगळ्या सेजेसला सगळ्यांना समजलं की रिपेंटन्स नावाची जी गोष्ट आहे ना, पण एवढ्या वर्षापासून किप्पूर पाळतो हे पाळतो, रिपेंटन्स नावाची गोष्ट काय की नल अँड वॉइड करते गोष्टी गोष्ट.
Right. एखादी गोष्ट केली ना, चुकून केली ना, ह्याच्यानी लसनी चुकून, आणि ती डेव्हिड राजाने का केली? कारण डेव्हिड राजाने देवाला सांगितलं की मला तू अब्रामाला टेस्ट केलास, इसाकाला, सगळ्यांना टेस्ट केलं, सगळ्यांची तू एक्झाम घेतलीस ना, हम्म. तर तू माझी पण टेस्ट कर, मला पण ते चेक कर की मी किती पायस आहे, किती होली आहे करून. मागून नाही घ्यायचं असतं काय. कारण हम्म. देवाला सगळं माहिती आहे. देवाला किंग डेव्हिडची नस माहिती होती की कुठं तो फेल होईल करून. मग देव बोलला ठीक आहे मी घेतो. देवाने त्याची टेस्ट घेतली, टेस्ट मध्ये तो फेल झाला. पण टेस्ट मध्ये फेल झाल्यावर देवाने त्याला काय दाखवला की रिपेंटन्सनी तू सगळा व्यवस्थित करू शकतोस. कारण जो येणारा जो मशियाख आहे ना, तो मशियाख किंग डेव्हिडच्या बाकीच्या बायका होत्या आणि बाकीच्या पासून नाही येणार. सॉलोमनच्या लाईनीपासून येणार. किंग डेव्हिड, सॉलोमन, यरोबाम त्या लाईनीपासून येणार. म्हणजे जर मशियाख सॉलोमन पासून येणार होता ना, म्हणजे सॉलोमन कोणाचा मुलगा आहे? बादशेबाचा मुलगा आहे ना, म्हणजे बादशेबा ही किंग डेव्हिडची बायको झालीच पाहिजे होती ना. म्हणजे अख्ख्या सिस्टम मध्ये बादशेबा ही डेव्हिड राजाचीच बायको होणार होती. पण डेव्हिड राजाने काहीतरी विचारला, काहीतरी सांगितलं, म्हणून तो अख्खा सिस्टम मध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करून देवाने दाखवलं की बघ, अशा ह्याच्यामध्ये तू फेल होणार आहेस. कारण तुझा हा जो तिच्याकडे अट्रॅक्ट का झाला? तो तिच्याकडे अट्रॅक्ट झाला कारण ती त्याच्या सोलचाच पार्ट होती, म्हणून तो एवढा अट्रॅक्ट झाला. आणि तो बाल्कनी मधून तिला आंघोळ करताना बघितला आणि एवढा अट्रॅक्ट झाला की तो विसरला तो राजा आहे आणि तो एवढा पायस आहे, सगळाच विसरला. कारण त्याचा येत्सेर हारा एवढा, कारण येत्सेर हारा पण आहे ना आपल्या सोलचाच पार्ट आहे. ते येत्सेर हाराने ते बघितल्याबरोबर त्याला बोला मला ही पाहिजेच, कारण त्याचाच होता तो स्पिरिच्युअल लेवल मध्ये, त्याचाच सोलचा पार्ट आहे. पण इकडे तो बोलते मला पाहिजेच, म्हणून त्यांनी ते सगळं करून केला. पण एंड मध्ये देवाने दाखवलं की 51 टप्पा, एक 51 टप्पा आहे ना टेलिंग मधला, तो टप्पा आहे डेव्हिड राजाने. ते सगळं झाल्यावर जेव्हा त्याला प्रॉफिटने येऊन सांगितलं ना, मग त्यांनी माफी मागितली. तो 51 नंबरचा टप्पा आहे. 51 नंबरचा टप्पा त्याचा तुम्ही हे वाचा, मिनिंग वाचा, तो तुम्हाला समजेल. तर तो 51 नंबरचा टप्पा आहे ना, ते त्यांनी माफी मागितली देवाची, आणि त्यांनी रोजा केला आणि त्यांनी किती केला आणि सगळा केल्यावर देवाने त्याला तो मूल पण मेला त्याचा, आणि देवाने त्याला सांगितलं की मी तुला माफ केलं, की हे तुझा सगळा हे झाला. म्हणजे जो रिपेंटन्सचा जो हे आहे ना, रिपेंटन्सचा आपल्याला तिकडनं समजते, म्हणून आपण तेलीम वाचतो. तेलीमची उगाच नाही वाचत. तुम्हाला त्रास होतो तेव्हा तुम्ही तेलीम का वाचता? कारण तो रिपेंटन्सचा पार्ट आहे. तुम्हाला त्रास होतोय, सफरिंग होतंय आणि हे होते, तेलीम वाचता का? कारण त्याच्यामध्ये तुम्ही माफी मागताय देवाची, की मला नाही माहिती मी काय चूक केली आणि मला हे सगळं होते, तर मला माफ कर. आणि मग देव तुमच्या समोर आणतं ते, की काय चूक केली होती, तुम्हाला ती चूक बरोबर करायचं तुम्हाला हे देतं. कारण आपण कितीतरी चुका करतो आपल्याला माहिती नसतं. आणि पण कितीतरी माणसं असतात ती लोक त्या म्हणजे त्या लोकांना आहे ना, हे बोलतात, त्या लोकांना बोलतात की सेकंड टाइम आलेली रायचियस पर्सन असतात ती लोक. जे जे ना नुसता खूप चांगली असतात ती माणसं. ती लोक एवढी चांगली असतात ना की त्यांच्यासारखा दुसरा चांगला माणूसच नसतं. पण ती लोक या लाईफ मध्ये खूप 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 भोगतात ती लोक. माझं पण एक अंकल होतं असं. आणि सगळ्यांना हेल्प करतात ती लोक. असं नाही की त्यांच्याकडे असेल ना तर ती लोक देतात लगेचच्या लगेच. स्वतःला नाही खायला असेल तसं तसं देतात. मी नाव घेतो, मला की अंकल, असं मला की अंकल होत. त्यांची मुलं बिलं सगळी एकदम चांगली आहेत, पण त्यांच्या लाईफ मध्ये काय काय जे झालं ना, तर ते स्वतः बोलायचं की माझ्या लाईफ मध्ये हे सगळं होते ना, की काहीतरी आहे ना, म्हणजे हे सगळं झाला पाहिजे, म्हणजे माझा सगळा साफ होईल असं बोलायचं. मग त्या लोकांना पण माहिती असतं की होते ते सगळं सफरिंग करते ते मला केलं पाहिजे. त्यांना रायचियस सद्दिक बोलतात. रायचियस म्हणजे ती लोक सेकंड टाइम आलेले असतात, कारण ती लोकांचा सगळा क्लिअर झालेला आहे. त्या लोकांचं मिशन पण क्लिअर, त्यांनी गेल्या टायमाला त्यांचं मिशन पण क्लिअर केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. पण तरी पण त्यांच्या अॅनिमल सोल मध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत ना, त्याचा इफेक्ट ना या जगामध्ये कुठेतरी होतोय. तर त्या लोकांना तो सगळा बरोबर करायचा असतो, म्हणून ती लोक आलेली असतात. ती लोक स्वतःला खायला नसताना दुसऱ्याला खायला देतात ना, तर ती लोक कुठल्या तरी काहीतरी टायमाचा काहीतरी क्लिअर करत असतात या जगात. आणि त्या लोकांसंगती आहे ना मिरॅकल्स पण होतात कितीतरी त्या माणसांसंगती. आता राखेलनी बोलली ना ती, जरा आठवा जी जी ज्या माणसांना डोक्यात घेऊन तुम्ही होता ना, त्या माणसांबरोबर कितीतरी
मिरॅकल पण होतात की जी मिरॅकल आहे ना नॉर्मल माणसांबरोबर नाही होत. त्यांना त्रास होतो पण त्यांना फटका नाही बसत. तो फटका बोलतो ना, फटका बसायचा. कारण ती लोक त्रास म्हणजे काय, सफरिंग म्हणजे काय, की मर्सी आहे त्यांना. काहीतरी ती लोक शिकतात, त्याला त्यांचा एक्सपिरियन्स घेते त्यांचा सोल. त्यांच्या सोलला, त्याच्या अॅनिमल सोलला काहीतरी क्लिअर होते त्यांचं. पण त्यांना फटका नाही बसत. कारण फटका बसायचा ह्या जगाचं हे आहे की तुम्ही जे केलं त्याचा फटका बसला पाहिजे. तर त्या लोकांना काहीतरी केलं ते क्लिअर नाही झालेलं आहे. आणि त्या गोष्टी क्लिअर केल्याच पाहिजेत. कारण आपण कितीतरी अशा गोष्टी करतो ना, ते आपल्याला नाही माहिती असतं की आपण किती 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 जणांना दुखवला, किती जणांना काय केलं, किती जणांना काय केलं. कितीतरी ना स्पिरिच्युअल मिस्टेक पण असतात ना. आपण आहे ना कितीतरी स्पिरिच्युअल अशा माणसांना हेल्प करतो ना, ज्यांना स्पिरिच्युअल हेल्प करायला नाही पाहिजे, अशा माणसांना पण आपण स्पिरिच्युअल हेल्प करतो. कधी कधी आहे ना कुठल्या कुठल्या माणसांना स्पिरिच्युअल हेल्प पण नाही करायचं असतं. आपण एवढं नाही हुशार, एवढं वाईज नाही होत, आपल्याला नाही समजत आणि आपण त्यांना हेल्प करतो आणि त्यांना आपण सांगतो हे करतो. त्यांना सांगतो असा कर, तसा कर, हे कर, ते कर. ती आहे ना चुकीच्या माणसाला आहे ना घराची चावी दिल्यासारखं आहे. कारण तुम्ही जर चुकीच्या माणसाला घराची चावी दिली ना, तर तो चावीने घर घर उघडून तो घरामध्ये आतमध्ये येईल. पण तो चुकीचा माणूस आहे, तो घरात घुसल्यावर चुकीच्याच गोष्टी करणार आहे. तर तुम्ही त्याला स्पिरिच्युअल कुठली हेल्प केली आणि हे केली आणि त्यांनी त्या स्पिरिच्युअल हेल्पनी त्यांनी त्या त्या वर्ल्ड मध्ये एंटर केली ना, तर तिकडे एंटर करून तो चुकीची गोष्ट करतो काहीतरी. म्हणून म्हणून आहे ना आप- कितीतरी माणसं बोलतात ना ह्याचा वाईट झाला पाहिजे म्हणून मला हे दे. चुकीची गोष्ट आहे. कारण ती चावी त्याच्यासाठी आहेच नाही. उलटी तेली वाचा, हे ते सगळं आहे ना, ते बोलतात ना उलटी तेली वाच तू मरल नाही, ते सगळं चुकीचं आहे. ती चुकीची चावी चुकीच्या माणसाच्या हातात द्यायसारखं आहे. ती गोष्ट त्याच्यासाठी आहेच नाही. कारण तो इव्हल तुमचा जो पर्सनॅलिटीचा पार्ट आहे ना, जो इव्हल हाराने चालतोय, जो त्याला जगायचा आहे, तो ते गोष्टी करायला बघतोय. त्याला तुम्ही कसं सांगाल की ती गोष्ट त्याच्यासाठी नाही, त्याला सांगायचंच नाही बाबा हे वाच उलटी तेली वाच, उलटी तेली वाच. म्हणून कधी पण आहे ना स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल जो आपण हे देतो ना माणसांना दुसऱ्या, तो पण आहे ना सांभाळून द्यायचं असतं. कारण तो समोरचा माणूस कशासाठी मागतो तुम्हाला काय माहिती. आपल्याला माहिती असतं कितीतरी गोष्ट, पण आपल्याला माहिती असलेली गोष्टी समोरच्या माणसाची ती लेवल, समोरचा माणूस कशासाठी मागते, काय मागते, ते समजल्याशिवाय द्यायचंच नसतं. जेव्हा आहे ना आजारी माणूस डॉक्टरकडे जातो ना, तर डॉक्टर आहे ना आजारी माणसाला तपासता नाही देतं. पण दुसरा माझ्या घरी अमुक आजारी पडले त्याच्यासाठी मला दवा दे करून आलेला माणूस असतो ना, त्याला डॉक्टर दवा नाही देत. डॉक्टर बोलतो पेशंट बघितल्याशिवाय मी दवा कसा देत. तसं आहे, तुम्हाला पेशंट बघितल्याशिवाय त्याला स्पिरिच्युअल हे द्यायचंच नसतं. आयजीची बायजी इकडनं तिकडनं आलेली इन्फॉर्मेशन कोणाला द्यायचीच नसतं. तुम्ही एक्सपिरियन्स तुमच्यावर जे झालाय ना, तुम्ही एक्सपिरियन्स केलाय की बाबा मी हे केला ते केला असा केला तर असा होतंय. तुम्ही सगळ्यांना सांगत नाही बसायचं. ते का सांगत नाही बसायचं? कारण तो रॉंग माणसाकडे चावी द्यासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे की माणसं आता मी कशाला जबरदस्ती सगळ्या माणसांना पकडून आणून आणून बसवते कब्बाला क्लासमध्ये. चुकीच्या माणसांना चावी नाही द्यायची. आपण जबरदस्ती पण बसू शकतो ना माणसांना. जबरदस्ती शिकवायचंच नाही, जबरदस्ती द्यायचंच नाही. कारण ज्यांना करायचं आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करायचं आहे, ती लोकच येतील माझ्या क्लासला. आणि मी पण तेवढाच देईन जेवढा हे आहे. मी कितीतरी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर नाही देत. मी नाही सांगत मी गोष्टी तुम्हाला. कारण तुम्हाला जर गरज असेल, हे असेल आणि हे असेल, तर तुमचा त्याच्यामधून निघेल तेव्हा मी तुम्हाला देईन त्या गोष्टी पण. कारण आपण ह्या जगामध्ये जो मिशन करायला लागलो, त्या मिशनसाठी आपण ही बॉडी हे केलेली आहे, हे चूज केलेली आहे. आपल्या सोलनी, आपल्या सोलचा आतमधला जो एसेन्स आहे ना, तो अख्खा सिस्टम मध्ये माहिती असलेली सिस्टम आहे, त्यांनी चूज केलेली आहे बॉडी. त्याच्यामध्ये जर तुम्ही आहे ना तो स्पिरिच्युअल लेवलच्या खाली पडलात ना, स्पिरिच्युअल लेवलच्या खाली पडलात तर फिजिकल लेवलमध्ये येतं. अख्ख्या फिजिकल लेवलमध्ये येतं. मग तुमची जी अख्खा जो कॉन्शियसनेस तो अॅनिमल सोल मध्ये चालतं. मग अॅनिमल सोल मध्ये चालला तर मग अॅनिमल सोल नुसता येचेर हारा नी चालतं. त्याला येचेर हारा पाहिजे. त्याला नुसता सगळ्या स्पेसेस सेल्फिश गोष्टी करायच्या आहेत. मग त्याला कनेक्शन पण झालं ना त्याचं येचेर तोप बरोबर, पण तो येचेर तोप पण कशासाठी वापरतं? स्वतःचा मोठेपणा करायला. मग तो अख्ख्या जगदुनियाला दाखवतो की मी किती मोठा डोनर आहे, मी किती मोठा हे आहे, मी किती मोठा नामाजी आहे, मी किती मोठा हे असं दाखवतो. कारण तो उलटा युज करतो तो याच्या. सगळ्या गोष्टी आहे ना
आपला एचसेर हारा आपला जो लोअर लेवल आहे ना तो लेवल पासून हे युज होतो. पण तो जेव्हा युज करतो ना तर त्याला त्या गोष्टीचा फटाफट फटाफट फायदा मिळतो सगळा. त्याला सगळी माणसं किती नमाजी आहेत बोलतात, किती अरे किती पॉवरफुल आहेत, किती हे आहे ते आहे सगळं बोलतात त्याला. पण खरोखर जो सदिक असतो ना, खरोखर जो स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये काम करणारा माणूस असतो ना, कोणालाच माहिती नसतो तो किती सदिक आणि किती काय आणि किती पोचलेला आहे. खूप कमी माणसांना माहिती असतं की हा ह्याला माहिती आहे ते माहिती आहे. म्हणून आहे ना कब्बाला आतापर्यंत आहे ना एक जनरेशन पहिल्यापर्यंत ज्यांना कब्बालाचा नॉलेज होता, जे कब्बाला शिकायचं हे ना, किती इंडियामध्ये पण माणसं होती आपली. पण ती लोकांनी कधीच हे नाही केला, सांगितलं नाही कोणाला, की कोणाला शिकवायला नाही गेलं, की कोणाला काय. ती लोक ज्यांना हेल्प करायचं त्यांना केलं, ते केलं, सगळं केलं व्यवस्थित ते लोकांनी केलं. आणि ती लोक एकदम साध्या माणसांसारखं सफरिंग मध्ये राहिलं, ह्याच्यामध्ये राहिलं एकदम. त्यांची नावं पण नाही माहिती आपल्याला, अशी अशी माणसं होती. आणि असं नाही की ते हाजन बाबा होती आणि समज बाबा होती, साधी नॉर्मल माणसं होती कामावर जाणारी पण. तो एक काहीतरी मला वाटतंय पु ल देशपांडेचा हे बघितला होता तो. बघितलं म्हणजे असा छोटा नाट हे असतं ना त्याचं, ते त्याने लिहिलं ना कॉमेडी याचं, त्याच्यामध्ये बघितलं होतं. तो पारसी बोलतो. तू पारसी म्हणजे बोलतो की आहे ना की तो बोलतो लाईफ आहे ना सफरिंग आहे नुसता. ते लाईफ मध्ये सगळा सफरिंग असतं, सफरिंग. बोलते पण तो सफरिंग कसा आहे, तो बोलते कधी कधी आपण आपल्या बायकोच्या बाजूला बसतो आणि बायको आरामात आपल्याला असा मागून चिमटा घेतो ना जोरात, बोलते त्या सफरिंग सारखं आहे. बोलते तो पाहिजे पण आणि नाही पण पाहिजे असं सफरिंग. तर सफरिंगला कधी पण ते हे करा की सफरिंग म्हणजे काय की तुमच्या अप्पर लेवलचा सोल आहे ना त्यांनी तुम्हाला घेतलेला तो चिमटा आहे. तो त्यांनी चिमटा नाही घेतला ना तुम्हाला, तर तुम्हाला समजणार नाही की तुम्ही काहीतरी चुकीचा करताय करून. आणि मग ती गोष्ट आपण हे करायचं, कारण तो आपल्या साईन आहे आपल्यासाठी की आपण कुठेतरी चुकतोय, आपण रॉंग पाथला चाललोय, आपण रॉंग गोष्टी करतोय, रॉंग याच्यामध्ये फसलोय, ह्याच्या जातोय, आपल्याला त्रास होणार आहे त्याचा, आपल्याला फटका बसणार आहे. त्या सगळ्या गोष्टी आहे ना ते आपल्याला ती सफरिंग मुळे दिसतात. आणि कितीतरी जणांचं सफरिंग ह्याच्यासाठी असतात कारण त्या लोकांचा तो सगळा त्यांचा लास्ट टाइम असतं, लास्ट लास्ट इन्कार्नेशन असतं. त्यांचं काम झालेलं असतं, त्या लास्ट इन्कार्नेशन आहे त्यांचं, सगळं काम झालं, सगळं सगळं झालं. आता ती लोक डायरेक्ट वर्ल्ड टू कम मध्येच जाणार आहेत. पण वर्ल्ड टू कम मध्ये जायच्या पहिले त्या लोकांची लास्ट अंघोळ, लास्ट म्हणजे ते कांद्याचा वास आणि घाण वास येते ना अंगाला, ते घालवण्यासाठी त्या लोकांना हो म्हैस धुतात ना त्या ब्रशनी धुतले जाते ती लोक आता. कारण त्यांच्या अंगाला ते चिटकलेला आहे तो वास. तो वास जायसाठी साबण लावून त्यांना ते घासले जाते या वर्ल्ड मध्ये. तो सफरिंग आहे. आणि ती लोकांना त्या सफरिंग बद्दल एवढं हे नसतं, त्यांना माहिती असतं ते सफरिंग आहे, हे आहे, ते रडतात, सांगतात माणसांना. पण त्यांना माहिती आहे की हा सफरिंग कशासाठी होते, कारण त्यांच्या आतमधून त्यांच्या सोलला माहिती असतं. आणि कितीतरी गोष्टी असतात ना त्याचा आन्सर आपल्याला नाही माहिती असतं, पण त्याचा आन्सर असतं कितीतरी गोष्ट. मी आहे ना एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग आपण संपवू, कारण आता किती एकच तास झाला काय, मग आपण थोडं अजून जास्ती बोलू. ही आहे ना एक खरी गोष्ट आहे की एक आहे ना, मी सांगितलेली गोष्ट आहे ही आधी पण सांगितली आहे आणि खबादनिक आणि बालशेम तोब यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये पण आलेली गोष्ट आहे की काय की आहे ना ती एक बाई आहे ना तिचा नवरा आणि ती राहत असतात आणि तिचं तीन मुलं असतात तिच्या. पण तिचं तीन मुलं आहे ना, प्रत्येक मुलगा 1 वर्षाचा 2 वर्ष झाला की मरतो. पहिला मुलगा आता 1-2 वर्षाचा तर मरतो, दुसरा मुलगा असा, तिसरा मुलगा पण आता मरतो तिचा. आणि मग ती खूप टेन्शन मध्ये येतं आणि बोलते हे काय चाललंय, असं काय होतंय, आणि देव नमाज करतो. ती बोलते तो बोलतो तिचा नवरा आज एकदम रायचियस माणूस असतो, तो पण सफर करत असतो. तो बोलतो नाही पण काहीतरी देवाच्या मनात असेल, होतंय असं तसं करून हे करत. आणि मग ते एक दिवस तिचा नवरा पण मरतो आणि तिचा नवरा मेल्यावर ती एकदमच तिचा देवावरूनच विश्वास उठून जातो. कशी कशी ती एवढा सफर करते आणि एवढा हे करते, पण तिला समजतच नाही कशाला काय सगळ्या गोष्टी होते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, सगळ्या गेल्या 3 वर्ष 4 वर्ष झाल्यावर मग ती अशी विचार करते, बोलते ना एवढा सगळं झाला, एवढा हे काय झाला, ती विचार करते त्या लाईफचा.
तर ती विचारतं क्वेश्चन की का झाला देवा, हे सगळा कशासाठी माझ्या संगती करतस, मला सांग मी काय चुकतोय काय. देवा संगती ती बोलतं, म्हणजे नमाज करते ती. नमाज म्हणजे देवा संगती बोलायचंच आहे ना, ती देवाला विचारते सगळं. आणि मग ती सगळ्या रात्री झोपतो तर तिच्या तिच्या स्वप्नामध्ये तिचा नवरा येतो. आणि तिचा नवरा येतो आणि ती एकदम खुश होतं स्वप्नामध्ये नवऱ्याला बघितलं. अरे कसा आहे काय? ते बोलते नाही मी तर ठीक आहे. बोलते हा तुला माहिती आहे ना मी मेलोय करून. तो बोलते हा हा मला माहिती आहे, पण मी किती वर्षांनी बघितलं तुला. ठीक आहे काय कसं आहे? बोलतो मी तर एकदम ठीक आहे, माझं सगळं काम झाला हे झाला सगळं आता हे झालं. आता मी वर्ल्ड टू कम मध्ये जाणार आहे, तर त्याच्या पहिले मी तुला याला भेटायला आलो हे गेलो. बोलते पण माझ्या आपल्या संगती असं सगळं काय झाला. तो बोलते नाही कितीतरी गोष्टी अशा होत्या की त्या गोष्टी मला एक्सपिरियन्स करायच्या होत्या म्हणून आपली मुलं मेली आणि आपली मुलं अशी झाली आणि असं असं होऊन ते झालं हे झालं, तर ते सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून मला आला आणि मी ते एक्सपिरियन्स घेतला आणि काहीतरी झाला होता त्याच्याचे हे एक्सपिरियन्स करायचं होतं म्हणून गेला. तर ती बोलते पण मग माझा काय. बोलते नाही तू पण सगळी व्यवस्थित आहेस आता, तू परत रिमॅरेज कर, तुला अजून 2-4 मुलं होणार आहेत, 2 की 7 मुलं होणार आहेत, हे होणार आहेत आणि तू म्हातारी होऊन मरशील, मग आपण भेटू असा तसा. बोलते पण त्या मुलांचं काय हे होतं, ती 3 मुलं मेली. ती लहान मुलं होती ती झाली पैदा झाली आणि मेली. त्यांनी काय चुकी केली होती, त्यांना कशाला मारला देवानी. तर मी केलं असेल तर हे काय माझं तर हे ठीक आहे, पण त्या मुलांची काय हे होती. आणि ती क्वेश्चन विचारते तिच्या नवऱ्याला. तर तिचा नवरा बोलते की अरे ती ती 3 मुलं तर किती सद्दिक होती. ती लोकांचा तर सगळा अख्खा जगामधला सगळा काम झाला होता आणि सगळा झाला होता आणि ती लोकांना वर्ल्ड टू कम मध्ये जायचं होतं. पण ते लोकांकडे एकच गोष्ट त्यांच्याकडे नव्हती म्हणून ती लोक तिथं जाऊ नाही शकत होती. बोलते काय. बोलते ती लोक आहे ना त्यांच्या लाईफ मध्ये, त्यांच्या गेल्या लाईफ मध्ये जेव्हा ती लोक सत्तिक झाली ना तेव्हा ती लोक आहे ना अनाथ होती. ते लोक पैदा झाले आणि त्यांची मम्मी मेली होती. आणि मग त्या लोकांना कुठल्या तरी अमुक अमुक राबीने त्यांना पाळला होता आणि मग ते वेगवेगळ्या 3 बायकांची मुलं होती आणि त्यांची हे झाला होता आणि मग ती लोक मग मोठी राबी झाली आणि मोठं सद्दिक झालं आणि त्यांनी त्यांचं सगळं मिशन केलं आणि त्यांना असं कामं केली आणि तसं कामं केली आणि आता ती लोक सगळं झालं. पण ती लोक जेव्हा इथं मरून मेल्यावर इथं त्यांचा सोल आला ना, तर त्यांच्या सोलला आहे ना क्वेश्चन विचारला गेला की तुम्ही तुमच्या मम्मीचं दूधच नाही प्याला तर तुम्हाला त्या वर्ल्ड मध्ये जातच नाही येणार आहे. कारण माणसाची बेसिक नीड काय की तू तुझ्या मम्मीचं दूध पिशील. तू दूधच नाही पिलं, तुझी मम्मी मेली, तू पैदा झालास तर सगळा केलास तू लाईफ मध्ये, पण तू तेच नाही केलंस. म्हणून ती लोकांनी तिकडनं हेवन मध्ये असं डिसिजन घेतले गेला की ह्या जगामध्ये कोण सद्दिक आहेत सगळ्यात. तर ही 2 माणसं सद्दिक आहेत, हा आणि हिची बायको. तर ती बाईचा त्या लोकांनी जर दूध पिलं तर त्यांना सुटका मिळणार आहे. म्हणून ती लोक तुझ्या पोटी जन्माला आली आणि त्या लोकांनी तो दूध पिल्ला आणि हे केलं आणि ती लोक 1 वर्ष 2 वर्ष त्यांना दूध पिऊन त्यांचा जो टाइम होता ते संपल्याबरोबर ती लोक त्यांच्या पुढच्या ह्याच्यासाठी गेली. पुढच्या गोष्टीसाठी गेली. कारण ती लोक जर परत मोठी झाली असती, हे झाली असती, ते झाली असती, तर त्या लोकांचा तो सद्दिक त्यांचं काम झालेला काम होतं ना. ती लोक मग इव्हलच्या खाली जगली असती आणि ती लोकांचा सोल परत गॉडली सोल संगती कट ऑफ झाली असती ती लोक. म्हणून त्या लोकांचा तो एक्सपिरियन्स घ्यायसाठी ती लोक तुझ्या पोटी आली. आणि मग तिला जेव्हा ते समजतं तेव्हा ती दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतं ना सकाळी तेव्हा ती वेगळी बाई असतं. कारण तिच्याकडनं खास तिचा बोजा उठलेला असतं. तिला सगळ्या गोष्टीचं आन्सर मिळाले असतं. आणि मग गोष्ट संपली. पण गोष्ट सांगायचा मतलब काय होता, की तुम्हाला जर तुमच्या क्वेश्चन्सचा आन्सर पाहिजे असेल ना, तर तुम्हाला त्या बाईसारखं आहे ना, सद्दिक आहात काय तुम्ही? तर तुम्हाला देव आन्सर देईल ना. जर आपण त्या लेव्हलचा असू ना, तर आपल्याला तिकडनं तो आन्सर मिळेल. आपण त्या लेव्हलचं नसताना आपण क्वेश्चन विचारलं, तर आपल्याला आन्सर नाही मिळेल तिकडचा. तर म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी आन्सर असतं. आणि तुम्ही जर तो आन्सर शोधायला गेलात ना, तर तो आन्सर त्याचा आन्सर त्याला जो त्या माणसाने सफर केला ना, त्या माणसाला त्याचा आन्सर एंडमध्ये तरी देव देतो. कारण मरायच्या आधी आहे ना, माणूस मरायच्या आधी 40 दिवस आधी आहे ना, त्याचा आणि वरच्या लेव्हलचा काहीतरी कनेक्शन झालेलं असतं आणि तो त्या लेव्हलमध्ये जर सद्दिक असेल ना, तर त्याला त्याच्या लाईफ मधले कितीतरी आन्सर्स मिळतात, की हे काय झालं, ते काय झालं, असं काय झालं, अमुक काय झालं, तमुक काय झालं. आणि आपण किती पण चांगला वागलो नाही तर तरी आपण थोडा तरी वाईट करणारच आहोत. कारण आपला जो राजा आहे ना, आपल्यामध्ये जो बसलेला राजा आहे ना, तो इव्हल इन्क्लिनेशन आहे. त्या जगामध्ये इव्हल इन्क्लिनेशन राजा आहे आपल्या बॉडीवर. आणि तो जो गुड इन्क्लिनेशन आहे ना, इव्हल तो चांगला इन्क्लिनेशन
येत्सर तो पुअर वाईस चाइल्ड आहे. आणि आपण मरू ना, या दिवशी आपण मरू ना, त्या दिवशी पण तो जर गुड इन्क्लिनेशन आहे ना, तो 13 वर्ष लहान असतो इव्हल इन्क्लिनेशन पेक्षा. कारण इव्हल इन्क्लिनेशन 13 वर्ष आधी आलेलं असतं. म्हणून त्याला पुअर वाईस चाइल्डच बोलतात त्याला. आपला जो टॉपिक चालला होता, तो आपला टॉपिक काय आपण घेतला की आपला टॉपिक आहे की आपल्याला हा सिस्टम जो आहे, हा सिस्टम मध्ये जी गोष्ट आहे ना, त्या सिस्टमच्या वरच्या लेवलमध्ये चेंजेस करायचे. आपल्याला आहे ना येत्सिरा लेवल मधून आपला ह्या इव्हल इन्क्लिनेशनला चेंज करायचं आहे. गुड आणि इव्हल इन्क्लिनेशन दोघांना चेंज करून टाकायचं आपल्याला. आपण आता ह्या इव्हल आणि गुड इन्क्लिनेशननी वरची कामं नाही करणार होता, वरच्या लेवलनी इकडे चेंज करणार होता. आपल्याला जर समजलं ना आपली बॉडी काय आहे, आपलं इव्हल इन्क्लिनेशन गुड इन्क्लिनेशन काय आहे, तर आपण त्या हिशोबाने स्पिरिच्युअल कामं करू शकतो. आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये वेगळे रूल्स आहेत, जसं फिजिकल वर्ल्ड मध्ये वेगळे रूल्स आहेत ना, ऍक्शन रिॲक्शन हे ते स्पिरिच्युअल लेवल मध्ये वेगळे रूल्स आहेत. काय रूल्स आहेत तिथं की जसा तुम्ही आहात त्या गोष्टी बरोबर तुम्ही कनेक्ट होता. तुम्ही जर होली आहात तर होली गोष्टींबरोबर कनेक्ट व्हा. तुम्ही जर काइंड आहात तर काइंड गोष्टींबरोबर काइंडनेस बरोबर कनेक्ट व्हाल. तुम्ही जर स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही जर रूल्स पाळणार आहोत तर तिकडे रूल्सच्या ह्याच्यामध्ये कनेक्ट व्हाल. तुम्ही जर इव्हल वागाल तर तुम्ही स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण इव्हल बरोबर कनेक्ट व्हाल. प्रत्येक माणसाने आपलं आपलं ठरवायचं असतं की मला काय व्हायचंय. मला होली व्हायचं आहे, प्युअर व्हायचं आहे, काइंड व्हायचं आहे, काय व्हायचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी क्वालिटी असतं ना, ती क्वालिटी जास्ती करायची आहे. पण सगळी क्वालिटी जास्ती करताना आपल्याला होली व्हायचंय, कारण होली व्हायचा हा तोराचा लॉ आहे. होलीनेसचा जो आहे ना, तो मधला कॉलम आहे. क्वेश्चन. मोर क्वेश्चन्स. आपण वेगळा क्लास घेतला, आपण परत आपल्या जुन्या ह्याच्यावर येऊ टॉपिक वर. तरी पण क्वेश्चन्स विचार. ऑलवेज रिमेंबर सफरिंग. देवानी आहे ना, तो ह्याच्यामध्ये पण सांगितलंय, देवानी पहिले आहे ना सगळ्यांना स्ट्रिक्ट जजमेंटनी बनवला होता. स्ट्रिक्ट जजमेंट. अख्खा जग स्ट्रिक्ट जजमेंटनी बनवलं होतं. हे केलं ते होईल, ते केलं हे होईल, हे केलं ते होईल, असं स्ट्रिक्ट जजमेंटनी बनवलं होतं. पण देवानीच नंतर बघितलं की एवढा स्ट्रिक्ट जजमेंटनी मी जर बनवला ना, तर काय पण चूक झाली ना तर आकाशाला संपू शकते. म्हणून त्याच्यामध्ये देवानी मर्सी टाकली आहे. मर्सीचा जो हे आहे ना, तो मर्सीचा तो ह्याच्यासाठी टाकला की मर्सी टाकली तर काय होईल की लगेच नाही होईल, त्याला थोडा टाइम लागत, म्हणून मर्सी टाकलेली आहे. पण त्या मर्सीच्या सिस्टम मध्ये जे लोक येतात ना, ती लोक स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये कनेक्टेड आहेत, ती लोकच येतात. पण मर्सी मध्येच ती गोष्ट आहे, कुठली सफरिंगची गोष्ट आहे. कारण मर्सी आली म्हणजे बी मर्सीफुल म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सफरिंग नाही आहे ना. देव काइंड आहे. काइंडनेस कोणावर करतो आपण? काइंडनेस कोणावर करतो की कोणावर पण काइंडनेस करू शकतो ना. कुत्रा तिथं आहे, कुत्रा चाललाय, त्या कुत्र्याला आपण खायला घातलं, काइंड आहे आपण, है ना. आपण पाळलेला नाही, काय नाही, काइंड आहे. चिमण्यांना आपण जेवण देतो, काइंड आहे, काय नाही ना. पण आपण मर्सी कोणावर करतो? त्यांनी चुकी केली त्याच्यावरच मर्सी करू शकतो. तुम्ही त्या कुत्र्यावर मर्सी नाही करत, काइंडनेस दाखवता. त्या कुत्र्याला तुम्ही खायला घालता ना, त्याच्यावर तुम्ही काय करता? काइंडनेस दाखवता. तो कुत्रा जर तुम्हाला चावला आहे आणि त्या कुत्र्याला म्युन्सिपाल्टी पकडायला लागली आणि मारायला लागली आणि तुम्ही त्याला वाचवताय का, तर मग तुम्ही मर्सी दाखवता. चिमण्यांना जेवायला घालतात ते काइंडनेस आहे, पण ते चिमण्या तुम्हाला सतावतात, त्रास देतात, हे करतात, ते करतात, तरी तुम्ही त्यांना करता, तर तुम्ही मर्सी दाखवता. मर्सी आणि काइंडनेस मध्ये फरक आहे. आणि जेव्हा तुम्ही मर्सी करता ना कुठल्या पण गोष्टीवर, तर त्याला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं. कारण त्या चिमण्या तुम्हाला त्रास देणार आहेत. मग तुम्हाला ठरवायला लागतं, मी कधी खायला घालीन, कधी देईन, काय देईन, पिंजऱ्यात ठेवीन, कुत्र्याला बांधून ठेवीन. सगळं ठरवायला लागतं. म्युन्सिपाल्टीला नाही देते मारायला, तर मी कुत्र्याला बांधून ठेवीन, मी बांधून ठेवतोय. तो बांधून ठेवायचा हे करायचा, तो सफरिंग आहे. मर्सी केली ना, तर तुम्हाला त्याच्या मर्सी करताना त्याच्यावर काहीतरी इलाज करायला लागतं. तो मर्सीचा जो इलाज आहे ना, तो सफरिंग आहे. देवाने जेव्हा आपल्यावर मर्सी केली ना, तर मर्सी सांगते, आपल्याला सांगते काहीतरी सफरिंग आहे. सफरिंग कशाला आहे? आपल्याला समजायला, आपल्या गॉडली सोलच्या थ्रू की कुठं चुकलो आपण. आणि चुकलो हे समजल्यावर आपल्याला सिस्टम दिलाय रिपेंटन्सचा, की रिपेंटन्स करू शकतो. आणि मग रिपेंटन्स केल्यावर दोन्ही साईड
ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही आपण मिटवू शकतो. किती इझिली सांगितलं एवढी मोठी गोष्ट. कारण तुम्ही दर टायमाला रिपेंटन्स आणि याच्यावर क्वेश्चन विचारता, पण तो क्वेश्चनचा आन्सर यासाठी आपल्याला सगळी सगळी गोष्ट समजली पाहिजे. आणि असा विचार करू नका कुंडलिनी जागृत त्यांची झाली आणि माझी नाही. तुमची जागृत झालेली आहे. जसं तुम्ही वागता ना त्या हिशोबाने ती वरवर येते, पण तुम्हाला नाही समजत. कारण पाण्यामध्ये जो राहतो ना त्याला ताण नाही लागत. पाण्यामध्ये जो राहते ना त्याला पाण्याची ताणच नाही लागणार आहे ना, तो पाण्यामध्येच राहते. हवेमध्ये जो राहतोय त्याला श्वास घ्यायला इझिली आहे ना, त्याचा श्वास कोंडलेच नाही जाणार आहे. जे नाही राहत ना त्या गोष्टीमध्ये, ती लोकांनी ती गोष्ट केली तर त्या लोकांना त्याच्यामध्ये येतं. तुम्ही जर आगीमध्ये हात टाकला तर तुम्हाला चटका लागेल, पण तुम्ही आगीतच राहता तर तुम्ही आगीमध्ये किती पण हात टाकला तर तुम्हाला चटका नाही लागणार आहे. तर तुम्ही स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जर राहताय ना आणि स्पिरिच्युअल गोष्टी करताय आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये वावरताय आणि कितीतरी गोष्टी तुम्ही तोरा वाचताय, हे करता ते करता, मशिदीत जाताय, नमाज करता, हे करता, मग तुम्हाला ते एक्सपिरियन्स आलं तरी तुम्हाला समजणार नाही का तुमच्यासाठी ते नॉर्मल आहे. दुसऱ्या माणसांसाठी ते नॉर्मल नसतं. इलेक्ट्रिशियन असतं ना, इलेक्ट्रिशियन तो काम करताना लाईव्ह इलेक्ट्रिक बरोबर काम करत असतो. तो लाईट बंद केल्याशिवाय काम करतो. वायर असा तोडतो, हातात पकडतो, हे करतो, जॉईन करतो, त्याला शॉक नाही लागत है ना. त्याला शॉक नाही लागत कारण तो इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करून त्याला सगळं माहिती असतं. तर इलेक्ट्रो उभा असतं, प्लास्टिक घाला, चप्पल घालून, हे घालून, ते घालतो. पण चुकून जर तुम्ही त्या इलेक्ट्रिशियनला हात लावला नाही तर तुम्हाला शॉक लागेल आणि त्या इलेक्ट्रिशियनला पण शॉक लागेल, पण तुम्हाला शॉक लागेल. का? कारण तुम्ही इलेक्ट्रिक मध्ये नाही काम करणारी माणसं, म्हणून तुम्हाला इलेक्ट्रिकचा शॉक लागतो. तो करणार आहे म्हणून त्याला नाही लागत. तसा स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जी लोक आहेत आणि जी लोक स्पिरिच्युअल मध्ये काम करतात ते करतात त्या लोकांना स्पिरिच्युअल गोष्टींचा हे नाही समजत त्यांना. पण जी बाहेरून आलेली माणसं आहेत त्या लोकांना स्पिरिच्युअल शॉक लागतं तेव्हा त्यांना आनंद परमानंद होतं. त्याचा अर्थ असा नाही की त्या माणसानं तुम्ही खालचा हे करा. ती लोक इंजिनियर आहेत, गावामध्ये पूल बनवायला आलेली आहेत, वेगळ्या कामासाठी आलेली आहेत ती लोक. सगळ्या स्पोर्ट्स मध्ये वेगळं. तर मला एका लहान मुलाने क्वेश्चन विचारला होता, 13-14 वर्षाचा, 15 वर्षाचा, की आपल्यामध्ये असा आहे आणि त्यांच्यामध्ये तसा काय आहे. तर मी बोललो कुठला गेम खेळतो ना त्या हिशोबाने रूल्स असतात. ती लोक वेगळा गेम खेळतायत, क्रिकेट गेम खेळतायत, तर क्रिकेट गेम मध्ये जसं रूल्स आहेत तसं त्यांचं रूल्स आहेत. आपण फुटबॉल खेळतोय तर फुटबॉल मध्ये जे रूल्स आहेत ते आपलं रूल्स आहेत. त्यांचा वेगळा गेम आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगळे रूल्स आहेत. आपला वेगळा गेम आहे, गेमच वेगळा आहे आपला. स्पिरिच्युअल गेम आहे आपला, त्या स्पिरिच्युअल गेम मध्ये वेगळे रूल्स येतात. असा इझी होता ना आन्सर. तसा तसं त्या मुलाला पण समजला कारण तो पण गेम मध्ये आहे, स्पोर्ट्स बिट्स करते, तर त्याला लगेच समजलं. हा बोलते, हा बरोबर, म्हणून आपल्या तोराचं लॉज वेगळं आहे. कारण आपला गेमच वेगळा आहे, बाकीच्यांचा गेम वेगळा गेम आहे. बाकीचे आयडल वर्शिप आहेत ते लोकांचा वेगळा गेम आहे, तर त्यांचं वेगळं लॉज आहेत. जे नॉन आयडल वर्शिपर आहेत ते लोकांचं वेगळं आहे. जे नॉन आयडल वर्शिपर आहेत पण ती लोक दुसऱ्या लॉजनी चालतात त्या लोकांचा वेगळा गेम आहे. आपला गेमच वेगळा आहे. आपला गेम तो वर्ल्ड आणि हा वर्ल्ड जॉईन करायचा गेम आहे आपला. त्या गेम मधलं लॉजच वेगळं आहे. तर आपण त्यांचा जर लॉज पाळायला गेलो ना तर आपण कसं आहे, आपण क्रिकेट खेळताना फुटबॉलचा लॉज फालू है ना. आपल्या त्यांनी बॉलिंग केली आणि आपण बॅटनी बॉल मारला कुठं गोल मध्ये, असं गोल असतं फुटबॉल मध्ये, आपल्या क्रिकेट मध्ये तसं आहे. तर ते आपल्या गेमच्या हिशोबाने आपलं लॉज आहे आणि आपल्याला जो काम दिलं त्या हिशोबाने लॉज आहे. तर आपल्या संगती जे जे कनेक्ट होतील, आपल्या संगती जी जी कम्युनिटी माणसं कनेक्ट होतील त्या लोकांना ह्या लॉजनी गेम खेळायला लागेल. थँक्यू व्हेरी मच. खूप बडबड केली, मला वाटतं 1.5 तास झालाय आपला. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा, नाही तर आपण लेक्चर बंद करू. नो क्वेश्चन्स. राखेल, जॉनी. मी विचारले ऑलरेडी. लेक्चर तोच झाला, तुम्ही विचारलेल्या येस, क्वेश्चनचाच झाला. पण येस, दॅट्स वाय. अजून कोणाला याच्यामध्ये काय अजून डीप जायचं आहे किंवा काय जायचं आहे तर आपण अजून डीप पण जाऊ शकतो याच्यामध्ये. नाही, नेक्स्ट टाइम जाऊया. म्हणजे अजून जास्ती डीप गेला ना तर त्याच्यामध्ये काय होईल की आपल्याला
आपल्याला आहे ना एवढाच समजलं पाहिजे की आहे ना, देवानी जेव्हा अब्रामाला नॉर्मल याच्यामध्ये जेव्हा अब्रामाला मूल झाला ना, तो इश्माईल झाला. पण अब्रामाला ॲबनॉर्मल पद्धतीने म्हणजे मिरॅक्युलस जो मूल झाला ना, मिरॅक्युलस म्हणजे अब्राम 100 वर्षाचा होता, ती 90 वर्षाची होती. आणि मिरॅक्युलस जो मूल झाला ना इसाक, त्याच्यापासून जी पुढची इस्रायल लोक येतात, जे चोजन पीपल येतात, ते व्हायसाठी आहे ना, तो एक मिरॅक्युलस गोष्ट आहे ती. म्हणजे तो अख्खा जो प्रोसेस आहे ना, तो मिरॅक्युलस आहे. पण त्याच्यानंतर पण त्याच्यासाठी जी बायको येते ना, ती पण बायको जशी तो शोधून आणतोय ना, एलिएझर त्याचा जो नोकर आहे शोधून, तो पण मिरॅक्युलस प्रोसेस आहे. म्हणजे तो अख्खा जो प्रोसेस आहे ना, तो मिरॅक्युलस प्रोसेस काय आहे, कारण आहे ना, देवानी आहे ना काहीतरी वेगळी ह्या वर्ल्ड मधल्या आहे ना वेगळ्या लेवलचे काहीतरी चूज करून आहे ना, अब्रामाला आहे ना, जोपर्यंत अब्राम 100 वर्षाचा नाही होता आणि अब्राम जोपर्यंत तेवढाच त्याच्या फिजिकल लेवलमध्ये प्युअर नाही होत आहे ना, तोपर्यंत अब्रामाला मूल नाही होत आहे. सारा जोपर्यंत त्याची तेवढी प्युरिटी पर्यंत नाही पोहोचत आहे ना, होलीनेस पर्यंत, तोपर्यंत तिला इसाक नाही होत आहे. आणि इसाक झाल्यावर आहे ना, त्याला जी बायको रिफका जी त्याची बायको आहे ना, ती बायको पण जी होते ना, ती पण आहे ना जगाच्या वेगळी वागते. तिला जेव्हा एलिएझर विचारते ना की मला पाणी दे, तर ती बोलते हा मी तुझ्यासाठी पाणी देते, तुझ्या कॅमल लोकांना पण पाणी देते. आणि तुम्ही जर विचार कराल ना, तर कॅमल लोक कितीतरी पाणी पितात कॅमल, पण ती आहे ना त्याला कॅमल लोकांना पाणी देते. म्हणजे दुसऱ्यांसाठी करायचा जो तिच्यामधला जो गॉडलीनेस आहे ना, तो एवढा जास्ती आहे ना. बरोबर ना, तिच्यामधला गॉडलीनेस एवढा जास्ती आहे ना की ती त्याला पण देते आणि त्या यांना पण देते, त्या अॅनिमल्स लोकांना पण देते ती. आणि तो गॉडलीनेस एवढा जास्ती आहे ना की तो बोलल्याबरोबर आहे ना, ती त्याच्याबरोबर निघून यायला रेडी आहे, इसाककडे यायला. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या लेवलचा गॉडलीनेस चाललेला आहे. कारण जो फिजिकल लेवलची जी त्यांची बॉडी आहे ना, ती बॉडी पण त्यांच्या बॉडीमध्ये पण तो गॉडलीनेसला चिटकाचा जो हे आहे ना, पॉवर आहे ना, ती एवढी जास्ती आहे ना, की म्हणून इसाक आणि याकोब इसाकला रिबका संगती लग्न लग्न करायला लावते देव. पण ते लग्न केल्यावर पण त्यांच्यामधून जी दोन मुलं येतात ना, तो एक एवढा होलीनेस कडे जाणारा याकोब आहे आणि एक एवढा इव्हल कडे जाणारा एसाव आहे ना, की तुम्हाला समजते की दोघां एक्स्ट्रीम लेवलच्या ह्याच्यामध्ये फाईट चाललेली आहे. मग आपल्यामधला जो इव्हल आहे ना, तो त्या एक्स्ट्रीम लेवल मधून येते. आपल्यामधला इव्हल जो आहे ना, आपल्यामधला जो एचसी राहरा आहे ना, तो दुसऱ्या लोकांच्या एचसी राहरापासून एचसी राहरापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. जर आपण ठरवलं ना, तर ह्या जगामध्ये आपण आहे ना सैतानापेक्षा जास्त इव्हल करू शकतो. एवढा इव्हलचा लेवल आपल्यामध्ये जास्ती आहे. आणि जर आपण कारण जेवढा चांगला करायचा तुमच्यामध्ये असतं ना, त्याचं ऑपोजिट पण तुमच्यामध्ये तेवढाच जास्ती असतं. कारण हा फिजिकल वर्ल्ड मध्ये आहे ना, दोन ऑपोजिट गोष्टी आहे ना जवळ येऊ शकतात. पण कुठल्या जवळ येऊ शकतात, जेवढा स्ट्रॉंग आहे तेवढाच येऊ शकतात ना. एखादा इव्हल जर स्ट्रॉंग नसेल ना, तर त्याच्या गुडनेस तेवढाच लेवलचा गुडनेस येईल. पण एकदम चांगला गुडनेस त्याच्या जवळ यायला तो इव्हल पण तेवढा स्ट्रॉंग राहील. म्हणून आपल्यामधलं इव्हल पण तेवढा, आपल्यामधलं इव्हल याचे राहरा इव्हल तेवढा स्ट्रॉंग आहे. आपला अॅनिमल सोल आहे ना तेवढा स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपला अॅनिमल सोल आहे ना, ह्या फिजिकल लेवल मध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट मधला सोल आहे. ह्या वर्ल्डचा जो लॉ काय सर्वायवल द फिटेस्ट ना, तर सगळ्यात फिट जो अॅनिमल सोल आहे ना, तो आपल्या बॉडीमध्ये, आपल्या म्हणजे इस्रायल लोकांच्या बॉडीमध्ये. आणि तो सर्वायवल द फिटेस्टचा सोल आहे ना, तो त्या गॉडली सोल बरोबर कनेक्ट करू शकतो. म्हणून आपली लोक आहे ना सैतानापेक्षा भारी होऊ शकतात. पण चांगली कामं करायला पण तेवढंच जोर लावू शकतात ते लोक. आपल्या बलाम आणि विलामची गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना, तो बोलतात की मोशे जसा होता ना तसा तो होता. तो जो कर्ज करायला आला ना, बलाकने सांगितलं म्हणून बिलाम आला ना कर्ज करायला. तो कर्ज करायला आला, तो कर्ज करायला आलेला जो होता ना, तो मोशेच्या लेवलचा होता. कारण देवानी काय केला, देवानी सांगितलं की मी इस्रायल लोकांना एवढा ह्या कॅलेवरचा प्रॉफिट देईन की जो देवाबरोबर कनेक्ट होऊ शकते. बोलते पण मी सगळ्या दुसऱ्या लोकांना पण तेवढ्याच कॅलिबरचा देईन. म्हणून मोशेच्याच कॅलिबरचा जो दुसरा प्रॉफिट होता ना, तो दुसऱ्या कम्युनिटीला दिला होता. म्हणजे दुसऱ्या माणसांना दिलं होतं सगळ्यांना. पण मोशे मोशे झाला. कारण मोशेचा जो आत कॅलिबरचा जो हे होता ना, तो मोशे एवढ्या गुडनेसला आणि एवढ्या ह्याला हे करू शकला ना गॉडलीनेसला, की मोशे मोशे झाला की तो देवाबरोबर बोलू शकला.
पण हा दुसरा जो होता ना, तो एवढा इव्हल झाला ना, की तो आहे ना कर्स करायला पण आणि आशीर्वाद द्यायला पण पैसा मागतोय. म्हणजे ती स्टोरी आपल्याला काय सांगते, की आपल्यामध्ये आहे ना पोटेन्शियल आहे ना, तो पोटेन्शियल कुठल्या साईडला आपण युज करतो ना, ते आपण ठरवू शकतो. तर आपल्यामधलं इव्हल आपण युज केला ना, तर आपण ह्या जगामध्ये, सगळ्याच जगामध्ये, ह्या जगात सगळ्यात जास्त श्रीमंत माणसं चोवीसच आहेत. आपण इव्हल पण आपल्या ह्याच्यामध्ये युज करू शकतो. लक्षात ठेवा, की जेवढी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट तुम्ही करता ना, तुम्ही एवढीच स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करू शकता जेवढं इव्हल तुमच्यामध्ये इव्हल आहे तेवढीच. जो माणूस आहे ना पहिले मी खूप रागीट होतो, मला राग यायचा, मी मारामाऱ्या करायचो, मारायचो. माझ्या मम्मीनी मला आमच्या एरियामधून याच्यासाठी बाहेर काढला, कारण मम्मीला वाटलं की मी मी 2 नंबरला जाईन, मी काहीतरी मोठा काहीतरी करेन, म्हणून मला मम्मीने इज्रा अंकलकडे पाठवलं. पण मला त्याच्यानंतर मला समजलं की जेवढा ह्याच्यामध्ये हे आहे ना, तेवढाच त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तर मला इज्रा अंकलने तेच सांगितलं, की तुझी जेवढी बॉडी स्ट्रॉंग आहे तेवढा तू जास्ती वजन उचलू शकतोस ना. तसं आहे, तुझा जेवढा तुझ्या ह्याच्यामध्ये हे आहे ना, तेवढं तू त्या साईडला पण जाऊ शकतोस. त्या हिशोबाने हे करू. म्हणून स्ट्रॉंग बॉडी पण लागतं. आपल्याला जो स्पिरिच्युअली जर पुढे जायचं ना, तर आपल्याला स्ट्रॉंग बॉडी पण लागते. म्हणून हेल्दी राहायचं असतं. म्हणजे एक्सरसाइज करायची, हे करायची, ते ते तर करायचंच असतं. आता म्हणजे रिलीजियस ह्या लोकांनी ते काढून टाकलेलं आहे, पण ते कशासाठी करायचं? कारण तुमचा भांडा जेवढा स्ट्रॉंग असेल ना, तेवढाच तुम्ही त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी घेऊ शकता. जेवढा मोठा भांडा आहे ना, तेवढा मोठा तुम्ही त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी घेऊ शकता. आणि भांड्याचा आउटर कव्हरिंग जो आहे ना, तो आउटर कव्हरिंग इव्हलनी बनलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. कोण क्वेश्चन नाही विचारत तर आपण, मला वाटतं क्लास बंद करू. थँक थँक्यू यू. ब्रदर. या हे थँक्यू Thank श्रीनाथ.